ओके. तर 3 स्टेजमध्ये आजचं ट्रेनिंग होईल मित्रांनो. तर पहिली स्टेज आहे, त्या स्टेजचं मध्ये मी आकाई सोना प्रोडक्ट काय आहे याचं डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. त्याबद्दल तुम्हाला डिटेल नॉलेज देणार आहे. दुसरे स्टेज असणार आहे, आकाई सोना प्रोडक्टला तुम्ही कसं विकलं पाहिजे, हाऊ टू सेल आकाई सोना प्रोडक्ट विकावं कसं. आणि तिसरे स्टेज असणार आहे, याच्यातून फायदा किती होणार आहे, पैसे किती मिळणार आहे आणि ते कसे मिळवायचे. या 3 स्टेजमध्ये आज आपण बोलणार आहोत. रेडी सगळे? यस. Yes. येस Yes. सर. चलो ग्रेट. सर. तर जाऊया आपल्या प्रेझेंटेशन वरती. प्रेझेंटेशन मी शेअर करतो तुमच्या समोर. एकच मिनिट. ओके. चलो फर्स्ट स्टेज आपण समजून घेऊया की आकाई सोना प्रोडक्ट नेमका आहे तरी काय. ओके. तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिलं जर बघितलं तर आज मी तुमचं पहिलं वेलकम करेल आपल्या या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये. आज आपण एकाच प्रोडक्टवरती बोलणार आहोत, आकाई सोना. तर तुम्हाला माहिती आहे आपण एका मिशनवरती काम करतोय. मिशनचं नाव आहे हेल्थ वेल्थ हॅपीनेस, ज्याच्या माध्यमातून हेल्थ आपल्याला देतात, प्रोडक्ट आपल्याला हेल्थ देतात, आपला बिझनेस प्लॅन आपल्याला वेळ देतो आणि हॅपीनेस आपलं एज्युकेशन सिस्टम, आपलं इन्व्हायरमेंट आपल्याला हॅपीनेस क्रिएट करतोय. बरोबर. तर आपल्याकडे ऑलमोस्ट 250 प्रोडक्ट आहेत आणि 10 पेक्षा जास्त कॅटेगरी आहेत. आता 11वी कॅटेगरी पण आपल्याकडे आलेली आहे. तर जवळजवळ 250 प्लस प्रोडक्टची बास्केट आपल्याकडे. पण हे सगळ्या प्रोडक्ट पैकी आकाई सोनाच का काय ह्या प्रोडक्टवर मी आज जास्त बोलणार आहे, कारण हेच एक प्रोडक्ट असं आहे की तुम्हाला या सगळ्या प्रोडक्टला ते पुरून उरू शकतं, इतकं पॉवरफुल प्रोडक्ट आहे. आणि बाकीचे पण चांगले आहेत का आहेत, पण एक प्रोडक्ट जर मास्टर झाला तर तुम्ही खूप मोठा इथून इन्कम जनरेट करू शकता. बघा, ज्या दिवशी जाण्याचे जनरेशन प्लॅन चालू झाला त्यावेळेस फक्त 35 प्रोडक्ट कंपनीकडे होते, जास्त नव्हते. आणि त्याच्यातला एक प्रोडक्ट आम्ही उचलला होता, तो म्हणजे आकाई सोनाला हिट करायचा निर्णय घेतला होता. आणि नक्कीच आकाई सोनाने आम्ही जसं जसं आम्ही पुढे गेलो तसं तसं आकाई सोनाने आम्हाला रिझल्ट दिले आणि आम्हाला खूप मोठा बेनिफिट दिला. तर तो कसा मिळतोय ते आपण बघूया आता. तर हेल्थ केअर सेक्टरमधलं एक प्रोडक्ट आहे. त्यामध्ये जर बघितलं तर सनेचेच प्रोडक्ट का, पहिला आपण हा मुद्दा समजून घेऊ. का सनेजचं प्रोडक्ट, वाय हेच सनेचेच प्रोडक्ट का वापरले पाहिजे. तर सगळ्यात पहिलं जर पाहिलं तर आपलं 70% मॅन्युफॅक्चरिंग इन हाऊस आहे. सनेज इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग करतं. त्यातलं आकाई सोना प्रोडक्ट आपल्याकडेच बनतं. त्यातलं 70% किती, 70%, 250 पैकी 70% प्रोडक्ट सनेज स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतं. थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग फक्त 30 प्रोडक्ट आपले, ते पण जॉईंट व्हेंचरशिपमध्ये. आणि मग जर बघितलं तर प्रोडक्ट हे आपले सगळे क्वालिटी इन्ग्रेडियंट्सने बनवलेले आहेत. कुठले इन्ग्रेडियंट जे आहेत या प्रोडक्टमध्ये, प्रत्येक प्रोडक्टमध्ये जे इन्ग्रेडियंट वापरले गेले, फॉर एक्झाम्पल जर पैकी बघितलं तर शतावरी प्रोडक्ट समजा, फॉर एक्झाम्पल बऱ्याच प्रोडक्टमध्ये शतावरी आपण इन्ग्रेडियंट्स यूज करतो. मग शतावरी जर बघितलं तर मार्केटला 500 रुपये किलो पण आहे, 1000 रुपये किलो पण मिळतं, 2000 किलो पण मिळतं, 5000 पण, 10,000 पण. मग वेगवेगळ्या प्राइसचे शतावरी मिळतात. मग जर बघितलं तर आपली कंपनी हायर क्वालिटीची इन्ग्रेडियंट वापरते. पण मार्केटला तुम्ही कधी कधी बघता एका प्रोडक्टवरती सर त्याच्यात पण शतावरी, आपल्यात पण शतावरी. मग त्यांच्या आपल्या शतावरीत फरक काय, आपल्या शतावरीमध्ये इन्ग्रेडियंट हायर लेवलची. मग मी एक शतावरीचं एक्झाम्पल दिलं. तसं आकाई सोनामध्ये जे इन्ग्रेडियंट आपण वापरले, मार्केटला पण आकाई बेरीजचे भरपूर प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतील. पण जे हायर क्वालिटी इन्ग्रेडियंट वापरून जे आपण प्रोडक्ट बनवतोय ते मित्रांनो कुठंच मिळणार नाही. मग त्यात जर बघितलं तर आयुर्वेदाच्या ग्रंथाचा आपण बेस वापरतोय. त्यामध्ये आपल्याकडे स्ट्रॉंग R&D टीम आहे, जे टेस्टिंग आणि व्हॅलिडेशन त्याचं एकदम पॉवरफुल असतं. आणि क्वालिटी कंट्रोल एकदम प्रत्येक क्वालिटीला मित्रांनो, प्रत्येक लॉट टू लॉट क्वालिटीचा कंट्रोल ठेवला जातो. म्हणून बघा, मागच्या 5 वर्षापासून आकाई सोना जो रिझल्ट आहे तोच आतापर्यंत आहे. बरोबर का? असं झालं का एखाद्या लॉटला सर आम्हाला रिझल्ट कमी आला, असं झालं का 5 वर्षात लीडर लोकांना? नाही सर, नाही. जबरदस्त सिंगल केस रिझल्ट. नाहीये. कारण का, आपल्याकडं प्रत्येक लॉटला क्वालिटी कंट्रोल टीम चांगली आहे, स्ट्रॉंग आहे. त्यानंतर अफोर्डेबल प्राइस आहे. प्राइस मार्केटमध्ये जर बघितलं तर तुम्ही, मी तुम्हाला आज ग्रुपला काही शेअर पण करेन की अशा काही लोक आहेत, कंपन्या आहेत मित्रांनो, ज्या ह्या लेवलचे प्रोडक्ट, इतके हायर इन्ग्रेडियंटचे प्रोडक्ट 10,000 रुपयाला बॉटल विकणाऱ्या कंपन्या आहेत मार्केटमध्ये. किती रुपयाला? 10,000 रुपयाला. आणि काही 500 रुपयाला पण विकणार आहेत. म्हणजे 500 रुपयाला विकणार आहेत, त्यांचं क्वालिटी इन्ग्रेडियंट काय असेल तुम्हाला माहिती आहे. आणि जी कंपनी 10,000ला विकते, मग 10,000ला सुद्धा प्रोडक्ट विकले जातात. मग आपली सनेजनी याचा मध्य ठेवलाय आणि आपल्याला अफोर्डेबल प्राइस मध्ये हायर क्वालिटी प्रोडक्ट दिलाय. पॅकिंग, आपल्या बॉटल हातात घेतल्यावर मला वाटतं माणूस प्रेमात पडेल. बरोबर का? येस सर, येस. त्यानंतर 100% रिझल्ट ओरिएंटेड. मिलियन्स आपल्याकडे टेस्टिमोनियल आहेत, कित्येक व्हिडिओ आहेत. नुसतं गुगलला जा, टाका, युट्यूबला जा, आकाई सोना रिझल्ट. तुम्हाला, मला बोलायची गरज नाही, तुम्हाला गुगल आणि युट्यूब बाबा तुम्हाला इतके रिझल्ट सांगल लिमिटच्या बाहेर. हाय रिटेन्शन आहे, वारंवार लोक वापरतात. काही काही लोक असे आहेत, मागच्या 3 महिन्यापासून, 6 महिन्यापासून, 1 वर्षापासून आकाई सोना पिणारे लोक आहेत. 1 वर्ष सोडा, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, आणि या स्क्रीनवरती 5 वर्षापासून पण आकाई सोना पिणारे लोक आहेत मित्रांनो. किती? यस सर. 5 वर्षापासून. 5 का? वर्षापासून. का पितात? कुत्रं चावलं म्हणून रिझल्ट. नाही. का पितात?
नाही का पितात? कारण त्या प्रोडक्टचे दम माहितीये काय ते, बरोबर. प्लस Yes, sir. मेडिसिनचा सपोर्ट. जर काही आजार असेल तर आकाश सोना बरोबर आपण इथिकल मेडिसिन, आयुर्वेदिक काही मेडिसिन पण लोकांना देऊ शकतो, जेणेकरून आपण आजार पण बरे करू शकतो. आणि आपल्या डॉक्टरचा सपोर्ट आणि ओपीडीचा आणि हॉस्पिटलचा सपोर्ट पण इथे अवेलेबल आहे. म्हणून सनेजचे प्रोडक्ट वापरले पाहिजेत. कळालं का सगळ्यांना? Yes. वाय Yes, सनेज sir. प्रोडक्ट, सनेज प्रोडक्ट वापरण्याचे मित्रांनो एवढे आज तुमच्या समोर मी 8-9 कारण तुम्हाला सांगितलेत. तर मग जाऊया आपल्या आवडत्या प्रोडक्टसाठी. त्याचं नाव आहे अकाई सोना. एकदा जोरदार क्लॅपिंग वाजूया आपल्या लाडल्या आय लव्ह अकाई सोनाला. मी म्हणतो ना, माझं तर मला वाटतं माझे व्हिडिओ पण बऱ्याच लोकांनी बघितलेले. मी बॉटल घेताना, बॉटलला किस करताना, Yes, बरोबर. yes. कारण मी याच्या प्रेमात पडलेलो आहे. हे प्रोडक्ट म्हणजे यार शॉकिंग आहे, शॉकिंग अँड रॉकिंग आहे. ओके, तर चलो अकाई सोना काय आहे आपण पूर्णपणे समजून घ्या डिटेलमध्ये. मी आज डेप्थमध्ये सांगाल तुम्हाला. अकाई सोना प्रोडक्ट मित्रांनो 15 बेरीचं बनलेलं एक सुपर ब्लेंड आहे. हा बेरीचा ब्लेंड आहे, ब्लेंड. ओके, आणि सुपर बेरीज आहेत सगळ्या पॉवरफुल लेवलच्या. मग जर बघितलं तर पहिलं आपण समजून घ्या की अकाई सोनाच्या अगोदर आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन घेऊया. तर 70% वॉटर आपल्या पाण्यामध्ये आहे, तुम्ही पण ऐकलेलं आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये पाणी 70% असल्याचे गुणसूत्र आहे H2O, बरोबर. मग जर बघितलं तर माणूस जो आहे, माणसाची बॉडी कशी बनते. तर माणसाची बॉडी बनती, फिमेल आणि मेल एकत्र येतात, XXXY गुणसूत्र एकत्र येतात आणि त्यातून मित्रांनो बॉडी बनायला सुरुवात होते. त्यामध्ये सगळ्यात पहिलं बनतं सेल. पहिलं काय बनतं? सेल बनतो, एक छोटासा सेल बनतो. सेल बनल्याच्या नंतर म्हणजे आईच्या गर्भात पहिलं सेल बनतात, सेल पासून टिश्यू बनतात, टिश्यू नंतर पहिलं काय बनतं? मग बनतं ऑर्गन. ऑर्गन म्हणजे काय? अवयव. आणि अवयव ऑर्गन नंतर ते ऑर्गन चालवायला काय बनती? एक सिस्टम बनती. आणि मग बनतो माणसाची बॉडी. बघा, ज्यावेळेस आपण एखादी लेडीज प्रेग्नंट राहते त्यावेळेस आपण सोनोग्राफी करायला जातो. पहिल्या प्रेग्नन्सी कळाल्या त्यावेळेस काही नसतं, फक्त एक गोळा दिसतो पोटामध्ये, बाकी काही दिसत नाही, बरोबर ना. फक्त एक छोटासा गोळा असतो. त्याचं रूपांतर हळूहळू करत करत मग आपण म्हणतो 4 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर आता हृदयाचे ठोके यायला लागले, मग हे व्हायला लागलं, मग हृदय बनतं, मग फुफ्फुस, मग एक एक फुफ्फुस, किडनी बिडनी हे नंतर बनायला लागतं, बरोबर ना. म्हणजे एक एक प्रोसेस यायची. पण सगळ्यात पहिलं जे येतं ते सेल्स पासून सुरुवात होते. मग तेव्हा बनते आपली माणसाची पूर्ण बॉडी. मग ही प्रोसेस सगळ्यांनी पाठ करा की माणसाची बॉडी कशी बनती. फिमेल मेल XXXY एकत्र आले, सेल बनला, सेल नंतर टिश्यू बनले, टिश्यू नंतर ऑर्गन, ऑर्गन नंतर ऑर्गन सिस्टम, सिस्टम नंतर ह्युमन बॉडी. याला सेलला काय म्हणतात? सेलला मराठीमध्ये काय म्हणतात? पेशी म्हणतात. ओके, तर पेशी. या पेशी जर बघितल्या तर माणसाच्या बॉडीमध्ये 63 ट्रिलियन, ट्रिलियन म्हणजे काय? खरब. 63 खरब पेशी माणसाच्या बॉडीमध्ये असतात. किती? 63 ट्रिलियन. 63 करोड. 63 ट्रिलियन पीस सेल्स माणसाच्या बॉडीमध्ये असतात. मग म्हणजे या सगळ्या सेल्सच्या गुंतागुंतीने पूर्ण जाळ्याने आपली बॉडी बनलेली आहे. छोटे छोटे सेल्स बनवून बनवून आपली जशी एक भिंत जी बनती, विटांचा थर साचून 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 बनवून बनवून एक भिंत बनती, तसं काय बनलेली आहे? एक काय बनती इथं? ह्युमन बॉडी बनती. मग या बॉडीमध्ये 63 ट्रिलियन सेल्स आहेत आणि 300 बिलियन सेल्स पर डे माणसाची बॉडी जनरेट करते. किती? 300 बिलियन. आणि 200 मिलियन म्हणजे 200 दशलक्ष सेल आपल्या माणसाच्या बॉडीमध्ये बनतात. म्हणजे 63 खरब, 300 बिलियन म्हणजे 300 अरब आणि 200 मिलियन म्हणजे 200 दशलक्ष. कळालं सगळ्यांना? म्हणजे Yes. एवढ्या मोठ्या सेल्स माणसाच्या बॉडीमध्ये बनतात मित्रांनो, आणि 200 मिलियन पर डे. विचार करा. मग आता ह्या सेल्स ज्या बनतात, ह्या सेल्स ज्या आपल्याला मेंटेन असतात, ह्या सेल्स पासून सगळं आपलं पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर बनलेलं आहे. मग आता होतं काय की ज्या वेळेला माणूस एखादा आजारी पडतो, आजारी पडल्यानंतर माणूस काय करतो की जेव्हा त्याला एखादा आजार झाला की तो पहिलं काय करतो? आपल्या बॉडीवर ट्रीटमेंट घेतो, बॉडीवरती. मग एक झाड आहे आणि त्या झाड बनलं कसं? पहिलं बनलं मुळापासून, मूळ, रूट, रूट, मग खोड, मग त्याला फांद्या आल्या, मग त्याला पानं आले, मग त्याला फळ आलं, फुलं आले, मग फळ आले. असं झाड बनलेलं असतं. पण जर आपण म्हणलं मी ट्रीटमेंट डायरेक्ट फ्रूटवर देणार तर जमल का? फ्रूटवर ट्रीटमेंट देऊन चालेल का? त्याचं आउटपुट काय? फ्रूट आहे. आउटपुट काय झाडाचं? फ्रूट, फळ. मग तुम्ही जर गेले तुम्ही म्हणले मी डायरेक्ट फळालाच इंजेक्शन मारणार, तर योग्य आहे का? नाही. पण आपल्या शरीरामध्ये असंच होतं. माणूस जेव्हा आजारी पडतो ना, तेव्हा तो डायरेक्ट काय करतो? आउटपुटला ट्रीटमेंट देतो, म्हणजे आपल्या बॉडीला ट्रीटमेंट घेतो, बॉडीवरती. मग बॉडी सुटली की ऑर्गनवर घेतो, बॉडी आणि ऑर्गनलाच तो ट्रीटमेंट घेतो. मग फॉर एक्झाम्पल, माझा डोळा दुखतो मी डोळ्याची ट्रीटमेंट घेणार, माझा डोका दुखतो मी डोक्याची ट्रीटमेंट घेणार, माझा हात दुखतो मी हाताला ट्रीटमेंट घेणार, बरोबर ना. मग माझं जे दुखतं मी त्या पार्टसाठी मी ट्रीटमेंट घेतो.
मग हे जे होतं ना, हे डायरेक्ट आपण कशावर काम करतो, फ्रूटवरती. पण जर सेल्सवरच काम केलं गेलं, जर रूटलाच काम केलं, तर असं म्हटलं तर रूट अच्छे तो फ्रूट अच्छे, अगर रूट अच्छे हो गए तो फ्रूट भी अच्छे आएंगे. मग सेल्सच जर चांगल्या ठेवल्या तर काने बॉडी पण चांगली बनणार, काने फ्रूट पण चांगले राहणार. तर मेन रूटवर काम केलं पाहिजे, आणि म्हणून आपण सेल्स ह्या विषयाला आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. मग जर बघितलं तर मी जसं सांगितलं, पाण्याने आपली बॉडी बनलेली आहे, आणि पाण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन असतो, O2 असतो, बरोबर. ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये प्रचंड लेवलला असतो. आणि आपल्या बॉडीमध्ये जर बघितलं तर या सेल्स जे बनतात, या सेल्समध्ये मित्रांनो ऑक्सिजनचे छोटे छोटे काय बनतात, इलेक्ट्रॉन्स तयार होतात, बरोबर. आणि सेल्समध्ये जर पाहिलं तर इलेक्ट्रॉन्स असतात, आणि हे इलेक्ट्रॉन्स आपल्या बॉडीमध्ये पेअरमध्ये चालतात, पेअरमध्ये म्हणजे जोडीने काम करतात, ते जोडीने. जर बघितलं तर इथं माझ्या डाव्या साईडचं पिक्चर बघा, आणि डाव्या साईडच्या पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं तर रेड कलरचे इलेक्ट्रॉन्स तुम्हाला दिसतील पेअर मध्ये, प्रत्येक जोडी जोडीने फिरतात, बरं. मग हे जोडी जशी एक नवरा बायकोची जोडी, तशीच काय यांची जोडी आहे, आणि ही जोडी आपल्या सेल्स मध्ये असते. मग आता जर बघितलं तर काही कालांतरानंतर, काही गोष्टीनंतर काय होतं, यातला एक इलेक्ट्रॉन्स निघून जातो म्हणजे काय झाला, एका इलेक्ट्रॉन्सचा दुसऱ्या इलेक्ट्रॉन बरोबर घटस्फोट झाला, डिवोर्स झाला, आणि तो काय झाला, निघून गेला. आता जर ह्याच्यात जर जर त्या जोडीने फिरत असेल तर त्यांचं कुटुंब चांगलं आहे. आता कुटुंबातला एक गायब झाला, कुटुंब कमकुवत झालं का नाही झालं, हॅलो. मग या सेल्स मधला एक गायब झाल्यामुळे ती सेल्स काय झाली, हे कमकुवत झाली, बरोबर ना. ही काय होती, कमकुवत होती. आणि जो तो एक निघून जातो त्याला म्हणलं जातं फ्री रॅडिकल. काय म्हणतात त्याला, फ्री रॅडिकल म्हटलं जातं. हे काही टेक्निकल शब्द आहेत, थोडेफार शब्द लक्षात घ्या, थोडे लक्षात राहिले तर व्हेरी गुड, नाही राहिले तरी व्हेरी गुड, काय टेन्शन घ्यायचं नाही. पण हे शब्द जरी तुमच्या तोंडात आले बोलताना, तरी लोकांना तो कळल की यार तुम्हाला या प्रोडक्टचं प्रॉपरली नॉलेज आहे, ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग जर बघितलं तर काही आता हे जे असं होतं का, असे आपल्या बॉडीमध्ये हे होण्याचं कारण काय, की असे इलेक्ट्रॉन्स इनबॅलन्स का होतात, आपली पेशी अशी कमकुवत का होते, याचं कारण आहे आपण जे आज अन्न खातोय, आपण जे आज फूड घेतोय, यामध्ये येणारे विषारी घटक. ओके. आणि हे विषारी घटक कुठून येतात, आपल्या अन्नामधून. जे आज आपण फवारणी करतोय, जे पेस्टिसाइड आपण खातोय, आपण म्हणतो टोमॅटो लय भारी, हिरवी भाजी लय भारी, बरोबर ना, मेथीची भाजी लय भारी दिसते, पालक खूप भारी दिसते. मग हे घेतोय, पण त्याच्याबरोबर पेस्टिसाइड पण आपल्या पोटात येतो, मला सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर काही लोकांना काय वेगवेगळे व्यसन आहेत, कोणी सिगरेट पितय, कोणी दारू पितय, कोणी अल्कोहोल घेतय, कोणी तंबाखू खातय, यातून पण आपल्या बॉडीवर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्याचबरोबर जर बघितलं तर काही टॉक्सिन आपल्या बॉडीमध्ये येतात काही ड्रग्स, आपण काही आजारी पडलो की आपण ड्रग्स घेतो, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स मीन्स काय, म्हणजे औषधं, बरोबर ना. तर आपण ते औषधं घेतो, ते औषधं आपल्याला डॅमेज करतात. प्लस पोल्युशन, जे पोल्युशन मार्केटला चालू आहे, हवामान मध्ये जे पोल्युशन आहे ते पण, इंडस्ट्रियल केमिकल, खराब पाणी, हे सगळं आपल्या बॉडीवरती काय करतं इफेक्ट करतं, आणि म्हणून आपल्या सेल्स ह्या कमकुवत व्हायला लागतात. मग जर बघितलं तर या सेल्सला जे बनतं, ह्या सेल्स कमकुवत होतं म्हणजे याला काय म्हणतात, याला म्हणतात ऑक्सिडेशन. याला काय म्हटलं जातं, ऑक्सिडेशन. जेव्हा ते सेल्स मधले एक एक इलेक्ट्रॉन्स निघून जातो आणि तो सेल्स जेव्हा डॅमेज व्हायला लागतो, त्याला म्हटलं तर ऑक्सिडेशन. मग ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ऑक्सिडेशन म्हणजे मित्रांनो गंजणे, एक प्रकारे आपण त्याला म्हणतो. जसं ही चैन आहे, एक साईडला चांगली चैन आहे लोखंडाची, दुसऱ्या साईडला खराब चैन आहे. ही जी खराब म्हणजे काय, ही गंजलेली चैन आहे, याला ऑक्सिडेशन म्हटलं जातं, ऑक्सिडेशन. ओके. जर बघितलं तर हा एक ऍपल आहे, तुम्ही ऍपल एक कट करून ठेवा आणि उघडा ठेवा, बऱ्याच वेळ तो ऍपल असा होतो, म्हणजे काय होतं, काळा पडतो, म्हणजे काय होतो, ऑक्सिडाइज होतो, त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. तर तो ऑक्सिडाइज झाला आणि त्याचं ऑक्सिडेशन ते खराब झालं. मग आता ही चेन गंजू नये म्हणून काय करावं लागतं, त्याला लोक काय करतात, चेन गंजू, लोखंड असेल ते गंजू नये म्हणून आपण काय करतो लोखंड, तुमच्या घरात एखादा गज आहे आणि तो गंजू नये म्हणून तुम्ही काय करता, त्याला सांगता येईल कोणाला, अरे काय करता, कलर देता ना त्याला, त्याला कलर देतो, येस कलर. सर, येस. कलर देता ना कलर त्याला, आणि त्या कलर करायला कुठला असतो, टर्पेंटाईन. टर्पेंटाईन क्लिनिंग साठी असतं, टर्पेंटाईन नाही. ऑइल पेंट असतात ना वेगवेगळ्या रेड प्रकारचे, ऑइल ऑइल पेंट. पेंट रेड असतात, ऑक्साईड, ऑइल रेड लावतात तुम्ही ऑक्साईड, त्याला, ऑइल रेड लावतात, ऑक्साईड, रेड ऑक्साईड. बरोबर येस ना. सर, येस. हे काय काम करतं, हे अँटीऑक्सिडंट असतं. हे ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून त्याला जे बरं करते अँटीऑक्सिडंट आहे. मग तुम्ही जर बघितलं तर ऍपल घ्या, ऍपल कट करून ठेवला, तो काळा पडतो, बरोबर ना. पण त्या ऍपलला तुम्ही थोडंसं लिंबू लावून ठेवा बरं, तो काळा पडतो का, नाही पडत. ते काय ऑक्सिडेशन प्रोसेस वाचवतं. आणि जी गोष्ट ऑक्सिडेशन प्रोसेस वाचवती
त्या गोष्टीला म्हटलं जातं अँटीऑक्सिडंट. काय म्हटलं जातं? अँटीऑक्सिडंट. बरोबर ना? मग जसं म्हटलं अँटी आणि ऑक्सिडंट याच्या शब्दात फरक काय? तसं मला विचारायचं, व्हायरल, अँटीव्हायरल. व्हायरल म्हणजे काय? व्हायरल इन्फेक्शन मला झालं ते होऊ नये म्हणून मी घेतो, ज्याला मी त्याचा प्रादुर्भाव ते होऊ नये म्हणून मी जे घेतो त्याला काय म्हटलं तर अँटी होऊ नये, व्हायरल होऊ नये म्हणून त्याच्या घ्यायसाठी अँटीव्हायरल. अँटीबायोटिक म्हणजे काय? अँटीबायोटिक म्हणजे काय? अँटीबायोटिक. मी एखाद्या आजारी पडलोय, मला ते माझ्या याच्यात इन्फेक्शन झालं, ते इन्फेक्शन काढण्यासाठी मी काय करतोय? त्याला अँटीबायोटिक घेतोय. अँटी ॲलर्जिक, मला ॲलर्जी होती, त्याला मी अशी एक टॅबलेट घेतोय, असं काहीतरी घेतो, मला अँटी ॲलर्जिक प्रोडक्ट घेतो, एक टॅबलेट घेतो. समजलं का? तसं जे ऑक्सिडेशन आहे, हे ऑक्सिडेशन होऊ नये आपल्या सेल्सला म्हणून याच्यासाठी सोल्युशन काय असतं? अँटी ऑक्सिडंट. कळालं सगळ्यांना? ऑक्सिडेशन, अँटी ऑक्सिडेशन म्हणजे काय? मग सेल्स मध्ये अँटी ऑक्सिडेशन कसं होतं? बघा इथं पिक्चर मध्ये नॉर्मल सेल्स, एक पेशी आहे, ती पेशीतले काय झाले? इलेक्ट्रॉन्स इम्बॅलन्स झाले, इलेक्ट्रॉन्स निघून गेले, फ्री रॅडिकल निघून गेले, आणि म्हणून काय झालं? ते फ्री रॅडिकल निघून गेल्यामुळे काय झालं? आपले सेल्स काय झाले? कमजोर व्हायला लागले आणि हळूहळू ती खराब झाली. ही जी प्रोसेस होती, ती सेल जो खराब होतो याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हटलं जातं, याला ऑक्सिडेशन म्हटलं जातं. समजलं का? सर. ओके. Yes, sir. आता हे होऊ नये, या सेल्सची अशी अवस्था होऊ नये म्हणून आपल्याला आपल्या बॉडीमध्ये घ्यावा लागतात अँटीऑक्सिडंट. बरोबर. मग अँटीऑक्सिडंट काम कसं करतं? तर बघा इथं दाखवलं गेलंय. इथं डाव्या बाजूचा ब्ल्यू कलरचा पिक्चर बघा. चला व्हाईट कलरचा बघा, त्यातून तुम्हाला लवकर कळेल. व्हाईट साईडचा पिक्चर बघा. इथं एक रेड कलरचा एक रेडिकल आहे, फ्री रेडिकल आहे. यातला एक निघून गेलाय, यातला एक पेअर काय झाला? निघून गेलाय. तर ऑक्सिडंट, अँटीऑक्सिडंट काय करतात? आपल्यातला एक पेअर त्याला देतात आणि त्याची सायकल पूर्ण करतात. खालचं पिक्चर जर तुम्ही बघितलं, तिथे दाखवलंय सिंगल एक अँटीऑक्सिडंटने काय केलं? एक इलेक्ट्रॉन त्याला डोनेट केला. डोनेट इथं शब्द वापरलाय बघा, इलेक्ट्रॉन डोनेट. समजलं? अँटीऑक्सिडंट काय करतो? तो एक इलेक्ट्रॉन त्याला डोनेट करतो आणि मग ती सेल जी कमजोर व्हायला लागली होती तिला पुन्हा तो हेल्दी बनवतो. मग आता ब्ल्यू कलरच्या पिक्चर मध्ये बघा, एक सेल आहे. या सेलला डाव्या साईडला तुम्ही जर बघितलं तर याच्यावरती हेल्दी सेल्स अटॅक बाय फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकलने अटॅक केला कशावरती? हेल्दी सेलवरती. आणि म्हणून इकडे डाव्या साईडला सेल काय झाली? ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसनी खराब झाली, पूर्ण सेल डॅमेज झाला. मग आता दुसऱ्या पिक्चर मध्ये बघा, त्या सेलला अँटीऑक्सिडंटने काय केलं? प्रोटेक्ट केलं, आणि म्हणून तो सेल ॲज इट इज हेल्दी राहिला. समजलं का? म्हणजे सिंपल भाषेत. आता ही भाषा झाली थोडी टेक्निकल, मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याकडे मिक्स लोक आहेत. इथं काही लोकांना टेक्निकल समजणार आहे, काही लोकांना समजणार नाही. सोप्या भाषेत सांगतो. एक एक इलेक्ट्रॉन्स तुमच्या बॉडीमध्ये होता, सेल होतात. सेल्समध्ये सेल्स जे असतात त्या सेल्समध्ये इलेक्ट्रॉनचे पेअर असतात जोडी जोडीने. त्यातला एक निघून गेल्यामुळं काय झालं? तो निघून गेला, आणि तो जो बाहेर गेला तो पण काय करतो? बाहेर गेला, शांत नाही बसत. तो दुसऱ्या हेल्थीला खराब करण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्याला म्हणतो, जसं एक 4-5 मित्र, 6 मित्रांचा ग्रुप आहे, आणि त्यातला एक मित्र तुमचा फुटला आणि 5च मित्र राहिले. तो फुटलेला मित्र काय करतो? दुसऱ्या कोणाच्या जो ग्रुप चांगला असेल ना हेल्दी, त्या ग्रुपला पण डॅमेज करण्याचा प्रयत्न करतो. त्याला म्हणतो तू पण फुट. बरोबर ना? म्हणजे मी याच्यात नेहमी म्हणतो की लोक दुःखानं परेशान नाही, दुसऱ्याच्या सुखानं परेशान आहेत. बरोबर ना? जर तुमच्या टीम मध्ये एखादा डॅमेज झाला, तर तो जर बाहेर गेला ना, तो दुसऱ्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न करतो. त्याला काय वाटतं? याचं पण बंद पडलं पाहिजे, याचं पण बंद पडलं पाहिजे. तसं ते जे इलेक्ट्रॉन्स जे बाहेर पडतात ते काय करतात? दुसऱ्या सेलला पण म्हणतात चल तू पण खराब हो, तुझ्यातला माझ्याकडे एक घे. एकमेकाला ते काय करतात? आपण म्हणतो ना, दुःखी आत्मे एकत्र आले. मग दुःखी आत्मा आपल्यासारखे दुःखी आत्मे शोधायला सुरुवात करतो, आणि म्हणून काय होतं? आपली सेल कमजोर व्हायला लागते, आणि म्हणून आपला काय होतं? सेल्स डॅमेज होतात, आणि सेल्स कमजोर झाले की मग आपल्याला होतात एक एक आजार, वेगवेगळे आजार. मग बॉडीतले सेल्स कमी झाले की तुम्ही म्हणता अरे हे दुखायला लागलं, ते दुखायला लागलं, ते दुखायला लागलं, ते दुखायला लागलं. बघा पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही पेशी कमी झाले कधी ऐकलं होतं का? कधीच नाही. 10 वर्षापूर्वी, मागील 10 वर्षापासून लोकांच्या पेशी कमी होतात, कोणाच्या वाढतात, कोणाचे प्लेटलेट्स काउंट खराब होतो. म्हणजे सगळीकडे गडबड व्हायला लागली, सगळीकडं. बरोबर ना? हेल्थ इश्यू मित्रांनो, सेल्समुळे वाढणारे इश्यू प्रचंड मोठे आहेत. मग याच्यामुळे होतं काय? याच्यामुळं असंख्य असे आजार आपल्याला होतात. मग आपल्याला वाटतं की यार मला हा आजार झाला, मला तो आजार झाला, तो वरचे आपल्याला आजार कळतात. पण त्या आजाराचं रूट जर काय असेल तर तो आपल्या सेल्स असतात. लक्षात आलं सगळ्यांना?
मग येस सर. कोविडच्या Yes. काळामध्ये सुद्धा Yes, sir, जर yes. बघितलं तर बघा, ज्या लोकांची ह्याच्यात होतं काय, जर सेल्स डाऊन झाले की तुमची इम्युनिटी डाऊन होते, आणि इम्युनिटी डाऊन झाले की कुठलाही आजार तुमच्यावरती पटकन अटॅक करतो. काय करतो? पटकन अटॅक करतो. हो, नीट ऐका. कुठलाही आजार पटकन अटॅक करतो आणि मग माणूस लवकर आजारी पडतो. थोडं पाणी बदललं, इन्फेक्शन झालं. थोडं कुठंतरी हवामान बदललं, इन्फेक्शन झालं. कुठं वातावरण बदललं, इन्फेक्शन झालं. कुठं हवा लागली, इन्फेक्शन झालं. कोणतरी समोर शिंकलं म्हणून यांना इन्फेक्शन झालं. कोणतरी खोकलं म्हणून यांना इन्फेक्शन झालं. कुठंतरी कोणाला तरी भेटायला गेला, त्यांचं व्हायरल यांना झालं. मग हे होण्याचं कारण काय? कारण आपली इम्युनिटी डाऊन झाली. मग कोविड पण बघा ना, कोविड मित्रांनो, कोविड भरपूर लोकांना झाला, पण कुठले लोक लवकर रिकवर झाले? ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होती. मग त्यावेळेस पण गव्हर्नमेंटने कशावर फोकस केला? इम्युनिटी स्ट्रॉंग करा, इम्युनिटी स्ट्रॉंग करायच्यावरती फोकस केला. लक्षात आहे सगळ्यांना? किती लोकांना समजतं मी Yes, sir. बोलतोय ते लक्षात येत? Yes. येस सर. Yes, sir. Yes, sir. Yes. एक Yes, sir. सेकंड. Yes. एक मिनिट. ओके, दिसते स्क्रीन सगळ्यांना आता? Yes, sir. यार, थोडीशी माझी सेटिंग डिस्टर्ब झाली माझी. एक मिनिट फक्त. क्लिअर आहे सर पण. नाही, माझी तर सेटिंग डिस्टर्ब होते. कोणी हात तर राईज करू नका. चल, चला. तर जर बघितलं तर मग याला म्हणतात अँटीऑक्सिडंट. अशा पद्धतीने आपल्या बॉडीवरती काम करतं. क्लिअर सगळ्यांना? मग आता अँटीऑक्सिडंट जर आपल्या बॉडीवर मध्ये ह्या पद्धतीने ते बरं करतं, पण आता हे सेल्सचे आता डॅमेज होतात. त्या सेल्स पण डॅमेज झाले. सेल्समध्ये अजून एक प्रॉब्लेम काय माहितीये का? ह्याच्या सेल्स, एखादी समजा पेशी खराब झाली, सेल्स खराब झाली, तर त्या खराब सेल्सला पण बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. मग आता सेल्स जर खराब बाहेर नाही निघाली शरीरातली, तर काय होतं? कॅन्सर होतो. काय होतो? कॅन्सर. कॅन्सर होण्याचे कारण काय आहेत माहित तुम्हाला? कॅन्सर होतो मित्रांनो डेड सेल्स बॉडीमध्ये जमा झाल्यामुळं. डेड सेल्स बॉडीमध्ये जमा झाले की कॅन्सर पर्यंत माणूस जातो. मग कॅन्सर होण्याचं मेन रूट काय असेल, तर ते काय आहे? सेल्सच आहे, पेशीच आहे. क्लिअर? Yes, sir. Yes. Yes. Yes, sir. 100%. पेशी खराब झाली. Yes. बघा, तुमच्या घरामध्ये तुम्ही कांदे घेतले, एक 5 किलो कांदे घेतले, आणि त्यातला एक कांदा खराब झाला, आणि तुम्ही त्या कांद्याला जर खराब कांद्याला बाहेर नाही काढलं तर काय होईल? दुसरे कांदे खराब करतो. दुसरे कांदे खराब बाकीचे होईल. कांदे खराब होत. आणि एक वेळ असं होईल की अख्खे 5 किलो कांदे काय होईल? खराब होऊन जातो. पूर्ण खराब होतील. बरोबर ना? मग Yes. तसंच होतं. एक सेल जर ती डॅमेज बाहेर नाही निघाली, तर मग त्याचं रूपांतर माणसाच्या बॉडीमध्ये, आपण म्हणतो कॅन्सर का झाला. कॅन्सर होतो मित्रांनो असाच. मग शेवटी तो डॉक्टर बघतात की त्या एरियात कॅन्सर झालेला आहे, मग म्हणतात चला केमो देऊ आणि तेवढ्या सगळ्या पेशी मारून टाकू. ते सगळेच खराब झाले, आता तेवढं मारून टाकू. पण ते लवकर कळालं तर नाही, लवकर कळालं ते अख्ख्या बॉडीत जातं, आणि शेवटी माणूस कॅन्सरमुळे डेथ होतो. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, बरोबर ना? मग Yes. कॅन्सरचं पण मेन रूट कारण आहे डेड Yes. सेल्स, Yes, sir. पेशी. पण आपण ट्रीटमेंट, मला सांगा प्रामाणिकपणे, खरंच होतं का नाही? आपण ट्रीटमेंट फक्त वरच्या वरच घेतोय, रूटवर काम करत नाही. येस येस Yes, सर. sir. Yes. मग 100%. ह्या प्रोसेससाठी मित्रांनो आपण काय केलं? आपण याच्यासाठी सनेजनी ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस समजून घेतल्याने आपण पहिलं ठरवलंय की आपल्याला सेल्सवर काम करायचं. आणि जेव्हा आपण सेल्सवर काम करतो, त्या सेल्सवर काम करण्याच्या पद्धतीला म्हटलं जातं CNT थेरपी. काय म्हटलं जातं? CNT. शब्द लिहून घ्या. CNT. CNT म्हणजे सेल्युलर नरिशमेंट थेरपी. सेल्सला सेल्युलर नरिशमेंट थेरपी. मग आपलं जे आकाय सोना बनलेलं आहे CNT थेरपीवर बनलेलं आहे. कशावरती? CNT थेरपीवरती. सेल्सला नरिशमेंट, पोषक तत्व देणारी थेरपी, पेशींना पोषक तत्व देणारी थेरपी, याला म्हणतात CNT. क्लिअर? तर CNT थेरपीवरती आपण प्रोडक्ट बनवलेला आहे आकाई सोना. मग जर बघितलं तर आकाई अँटीऑक्सिडंट मध्ये जर बघितलं तर मग अँटीऑक्सिडंट हे कुठले घेतले पाहिजे, काय घेतले पाहिजे? तर अँटीऑक्सिडंट कशामध्ये असतात बाबा सगळ्यात जास्त, की जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये या सेल्स, डॅमेज सेल्स अशा होणार नाहीत, आणि ज्या झाल्यात त्या निघून जातील, आणि जे राहतील ते हेल्दी राहतील. त्याच्यासाठी काय बाबा? त्याच्यासाठी मित्रांनो
हे जे अँटीऑक्सिडंट असतात हे वेगवेगळ्या घटकामध्ये असतात. मग अँटीऑक्सिडंट कशात मोजले जातात, त्याला मोजमाप काय आहे? तसं आपण म्हणतो की मी 200 ml पाणी घेतलं. ml म्हणजे काय? मोजमाप. ml हे काय आहे? मोजमाप आहे. 2 किलो केजी काय आहे? मोजमाप आहे. तसं अँटीऑक्सिडंटचं मोजमाप आहे ओरॅक मध्ये. कशात असतं? ओरॅक. ओरॅक म्हणजे काय? ऑक्सिजन रॅडिकल ऑब्झर्बन्स एवढं. कॅपॅसिटी. ओके, ऑक्सिजन रॅडिकल ऑब्झर्बन्स कॅपॅसिटी म्हणजे ऑक्सिजनचे जे रॅडिकल ऑब्झर्व करण्याची कॅपॅसिटी किती आहे, याच्यात त्याला म्हणतात ओरॅक. त्याला ओरॅक मध्ये मोजलं जातं. मग जर बघितलं तर ओरॅक कशात जास्त अँटीऑक्सिडंट असतात? अँटीऑक्सिडंट मित्रांनो आपल्या सगळ्या फळांमध्ये असतात, सगळ्या भाज्यांमध्ये असतात, आपल्या नट्स मध्ये असतात, बदाम मध्ये असतात. आपण जे स्प्राउट घेतो त्यात पण काही प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, पण सगळ्यात जास्त असतात ते फळांमध्ये, भाज्यांमध्ये. पण जर बघितलं तर याच्यामध्ये पण जर बघितलं तर फळभाजी जे आपण घेतोय, जे फूड खातोय, ते पण हेल्दी आहे की नाही आपल्याला माहित नाहीये. पण त्या प्रमाणात जर बघितलं तर सगळ्यात जास्त ओरॅक व्हॅल्यू कशात सापडतात जर मला विचारलं, तर सगळ्यात जास्त ओरॅक व्हॅल्यू सापडतात मित्रांनो अकाई बेरीमध्ये. कशात सापडतात? अकाई बेरी. जगामध्ये सगळ्यात जास्त ओरॅक असणारं घटक कुठला आहे? अकाई बेरी. किती आहे? अकाई बेरी. इथं वरती दाखवलंय बघा, 5 ग्रॅम अकाई बेरीमध्ये किती काय मिळतात? 4700 ओरॅक युनिट्स मिळतात. किती? 4700. लक्षात आहे सगळ्याला? येस. तर मग जर बघितलं तर म्हणून आज जर बघितलं तर अकाई बेरीला जगातलं सुपर फूड म्हणलं जातं. सुपर फूड, कारण सगळ्यात जास्त ओरॅक व्हॅल्यू याच्यात आहे. बघा गाजर खालून जर बघितलं तुम्ही तर बघा ओरॅक व्हॅल्यू कशात किती किती आहे. कॅरेटमध्ये 50 आहे, म्हणजे गाजरामध्ये, टोमॅटोमध्ये 60 आहे, ग्रीन बीन मध्ये 70 आहे, ग्रीन बीन. त्यानंतर रेड पेपरमध्ये, चेरीमध्ये, चेरी तुम्हाला ऐकलं असेल, क्रॅनबेरी आहे, ब्रोकली आहे. ब्रोकलीमध्ये पण आता आता ब्रोकलीचा खूप बरंच लोक ब्रोकली आता घ्यायला खायला लागलेत. स्पिंच, ग्रीन पेपर, रेड रेड रासबेरी, एल्डरबेरी, वाईल्ड ब्लूबेरी, त्यानंतर वाईल्ड ब्लॅक रासबेरी. पण याच्यापेक्षा सगळ्यात जास्त कशात आहे तर अकाई बेरी मध्ये आहे. समजलं सगळ्यांना? येस. अकाई बेरी. मग जर बघितलं तर म्हणून आपण काय केलंय, आपलं जे अकाई सोना बनवलंय, हे अकाई सोना मध्ये सगळ्यात जास्त जर कुठलं प्रोडक्ट वापरला, बेरी वापरल्या, तर आपण अकाई बेरी वापरलेली. म्हणून आपल्या अकाई सोनाचं नाव आहे अकाई सोना, कारण अकाई बेरी त्यात सगळ्यात जास्त पर्सेंटेज आहे. पण नुसतं अकाईच बेरी वापरतो का आपण? नाही, त्याच्याबरोबर अजून 14 बेरी आपण आपल्या बेसिक अकाई सोनामध्ये वापरल्या आहेत. आणि ऍडव्हान्स मध्ये आपण 29 प्लस अकाई बेरी म्हणजे 30 बेरी, म्हणजे वरचमोट एका याच्यात 15, एका याच्यात 30 बेरी आपण वापरलेल्या आहेत. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज आहे आपल्या अकाई बेरीचं. म्हणून आपल्या अकाई सोनाचं रिझल्ट एवढे चांगले येतात, तेवढे बेस्ट येतात, कारण याच्यात ओरॅक व्हॅल्यू अकाई बेरीचं प्रमाण आपण जास्त ठेवलंय. मग जर बघितले 15 बेरी कुठल्या आहेत? अकाई बेरी, ब्लूबेरी, गोजबेरी, गोजीबेरी, नोनी, ब्लॅकबेरी, रासबेरी, त्यानंतर क्रॅनबेरी, स्ट्रॉबेरी. आपल्याला एकच माहिती आहे स्ट्रॉबेरी, बरोबर ना? पण बऱ्याच बेरी बऱ्याच लोकांना माहिती असतील, काही लोकांनी ऐकले असतील. बिलबेरी, चोकोबेरी, बघा, एल्डरबेरी, मलबेरी, ब्लॅक करंट, म्हणजे अशा वेगवेगळ्या बेरी पासून बनलेलं प्रोडक्ट 15 बेरीचं सुपर ब्लेंड आपण बनवलाय. त्या सगळ्यात जास्त पर्सेंटेज कशाचं आहे? अकाई बेरीचं आहे. म्हणून त्याला नाव आपण अकाई सोना दिलेलं आहे. क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत? येस सर. ओके. मग पुन्हा मी रिपीट करल, अकाई सोना काय काम करतं? माणसाच्या सेल्स वरती काम करतं, रूट वरती काम करतं, आणि रूटला मजबूत करतं, रूटला स्ट्रॉंग करतं, आणि अँटीऑक्सिडंट आहे. आणि सेल्स चांगले झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजाराला ते बेनिफिट मिळाला, फायदा होतो. मग आपल्या अकाई सोनामध्ये किती ओरॅक व्हॅल्यू अकाई सोनाच्या? तर बघा इथं पहिलं समजून घ्या, एका माणसाच्या बॉडीमध्ये 5000 ओरॅक व्हॅल्यू पर डे पाहिजे, तर तिची बॉडी आपल्या बॉडीच्या जे अँटीऑक्सिडंट प्रॉपरली असतं आणि आपल्या बॉडीला काय करतं, सेलला फाईट करू शकतात. किती ओरॅक व्हॅल्यू पाहिजे? कमीत कमी 5000. जास्त असेल तरी चालतील, पण कमीत 5000. कमी 5000 ओरॅक व्हॅल्यू पाहिजे असतात पर डे. पर डे आपल्या बॉडीला पाहिजे असतात. मग आपल्या अकाई सोनामध्ये 208 ओरॅक व्हॅल्यू आहे. ओरॅक व्हॅल्यू पर एम एल किती ओरॅक व्हॅल्यू आहे? 208. मग जर बघितलं तर राईट साईडला सर्टिफिकेट दिले आपण. बरेच लोक तोंडी म्हणतात आमच्याकडे एवढ्या ओरॅक व्हॅल्यू, तेवढ्या ओरॅक व्हॅल्यू, हे फक्त ढगात गोळ्या आहेत. प्रॅक्टिकली आपल्याकडे इथं लॅब सर्टिफिकेट आहे. ते पण इंडियन लॅब नाही मित्रांनो, हे फक्त युएसए लॅब मध्ये चेक केलं जातं. युएसए लॅबचं सर्टिफिकेट आहे. ते पण तिथं दिसतंय की 208 ओरॅक व्हॅल्यू पर एम एल. मग जर बघितलं तर 25 ml चा डोस जर तुम्ही एखाद्याने घेतला तर त्याला पर डे 5200 ओरॅक व्हॅल्यू मिळतात. किती? 25 ml.
मग इथून 5,200 मिळाल्या, काही फ्रूटमधनं मिळणार आहे, काही रोजच्या खाण्यापिण्यातून मग काही मिळणार आहे. म्हणजे लोकांना प्रॉपरली अँटीऑक्सिडंटचा डोस जर बॉडीमध्ये गेला तर आपले सेल्स हेल्दी राहू शकतात आणि आपला आजार बरा होऊ शकतो. मग जर बघितलं तर आकाई सोनामध्ये जर पाहिलं तर आकाई सोनाचे फायदे काय आहेत, तर इथं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथं हे तर जनरल फायदे आहेत. कुठले? अँटीऑक्सिडंट पॉवरफुल आहे, तणाव कमी करतोय, स्ट्रेस कमी करतोय, रोगप्रतिकार शक्ती वाढते, इम्युनिटी वाढते, कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते, डोळ्यांचे आजार बरे होतात, पाचनतंत्र सुधारतं आणि त्वचेचे आरोग्य चांगले होतात. पण जर बघितलं तर मग आकाई सोना एवढेच बरं करतं का? नाही. आकाई सोना सेल्स बरं केल्यामुळं ते वेगवेगळे आजार पण बरं करतं. मग आपण म्हणतो कधी कधी बरेच लोक म्हणतात, सर काही कुठला आजारी पडला का आपण आकाई सोना देतो, काही झालं का आकाई सोना, काही झालं का आकाई सोना, काही झालं आकाई सोना का? आकाई सोना देण्याचं कारण काय मित्रांनो? आपल्याला जरी वाटलं की तो व्यक्ती तो आजारी आहे, पण तो आजार होण्याचं मेन कारण काय असतं? रूट असतो सेल्स. म्हणून आपण ट्रीटमेंट पहिले सुरू करतो कुठून? सेल्स पासून. आणि कित्येक लोकांना फक्त आकाई सोनामध्ये पण रिझल्ट येऊन जातात. काय येतात? कारण सेल्समुळे झालेला तो आजार होता. झालं का नाही झालं अशा काही केसेसमध्ये की आकाई सोनामुळे सुद्धा लोकांना खूप चांगले रिझल्ट आले. मग आकाई सोना मला एवढं ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? आकाई सोना हे फक्त आजारी पेशंटसाठी की आजारी पडू नये त्या पेशंटसाठी महत्वाचं आहे? तरी पडू नये त्यात. जरी पडू नये म्हणून. सगळ्यात जास्त कोणाला इम्पॉर्टंट वाटतं? आजारी पडू नये म्हणून ते गरजेचं आहे सर. निरोगी जो आजारी नाही राहण्यासाठी त्याला. पण गरजेचं आहे. हो. मग आतापर्यंत प्रॉब्लेम काय आहे? आतापर्यंत मी बघतो कधी कधी आकाई सोना लोक त्याच लोकांना विकतात जे आजारी आहेत. आजारी लोकांसाठी आकाई सोना बनलेलंच नाहीये. तो रूट आकाश सेल्स बरा होतो म्हणून लोकांचे आजार बरे होतात. पण मेन आकाई सोना आजारी पडू नये म्हणून आपण बनवलंय मित्रांनो. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि माझं Yes. मत आहे की आकाई सोना हे आजारी पडू नये म्हणून घेतलं पाहिजे आणि ही गरज आहे मित्रांनो, गरज आहे. मग जर बघितलं तर आकाई सोनाचा तुम्ही जर एखादा म्हटला, सर मी आकाई सोना डेली का घ्यावं, मला महाग आहे असं तसं तो म्हटलाच, तर आकाई सोना जर तुम्ही बघितलं तर पर डे आकाई सोनाची आज आकाई सोनाची प्राइस काय आहे? डीपी प्राइस 1650 भागिले 30 दिवस, पर डे 55 रुपयाचा डोस लागतो. पर डे किती रुपये लागतात? 50-55, बरोबर ना? 4 चहा 5 चहा पिलं ना आज, रोज 5 चहा, एक चहा केवढ्याला मिळतो आज मार्केटला? 10 ते 15 रुपयाला. 5 चहाचा खर्च आकाई सोनाचा आहे, पर डे आकाई सोनाचा आहे, बरोबर ना? येस. मग मी म्हणतो ते चहाने काय मिळतं शरीराला सांगा बरं मला. हा, पण त्याच्याऐवजी आकाई सोना जर रेग्युलर घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे? मी मागच्या 5 वर्षापासून आकाई सोना घेतोय. या स्क्रीनवरती सगळे लीडर आहेत, सगळे मला वाटतं कित्येक लोक असतील ते मागचे 3-4 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष पासून आकाई सोना घेतात. 5 वर्ष झाले Yes, सर. sir. 5 वर्ष. हो. मग विचार करा एवढं का गरज आहे? तर याची गरज आहे मित्रांनो प्रत्येकाच्या शरीरामध्ये. कारण मला माहिती आहे माझे सेल्स हेल्दी राहिले तर माझी बॉडी हेल्दी राहणार आहे आणि मी कुठल्या ना कुठल्या आजारापासून वाचणार आहे. समजलं सगळ्यांना? येस. मग आकाई सोनाचे काही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायच्या, माहिती. आकाई सोना शक्यतो 7 वर्षाच्या खालच्या लोकांना आणि प्रेग्नंट लेडीजला देऊ नये. साईड इफेक्ट काही आहेत का? नाहीये, पण ऑफिशियली आपण याला अलाउड करत नाही. का? कारण नको, लहान मुलाला माहित नाहीये कशामुळे काय आजार होतो काय नाही, त्यामुळे आपण 7 वर्षाच्या खालच्या मुलाला शक्यतो आपण रेकमेंड करत नाही. त्यानंतर जर बघितलं तर सकाळी खाली पोट रिकाम असताना आकाई सोना घेतला पाहिजे. उठल्या उठल्या अनिशा पोटी काय घेतलं पाहिजे? हे आकाई सोना घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते आकाई सोना घेतल्याच्या नंतर अर्धा तास काही खाणं पिणं योग्य नाही. काही लोक आकाई सोना घेतात तर 5 मिनिटात लगेच नाश्त्याला जातात, तर त्याचा रिझल्ट चांगला मिळणार नाही, बरोबर? त्यानंतर जर बघितलं तर आकाई सोना घेताना बॉटल हलवून आकाई सोना घ्यायचं. पूर्ण बॉटल शेक प्रत्येक वेळेला घेताना बॉटल शेक केली पाहिजे. का केली पाहिजे? कारण त्या फळांचा अर्क आहे, ज्यूस जर एकत्र असंच ठेवलं ते खाली बसतं, म्हणून त्याला हलवून तुम्ही घेतलं पाहिजे. दुसरं, बॉटल फोडल्याच्या नंतर 1 महिन्याच्या संपवणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण बॉटल फोडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बाहेरचं वातावरण जायला सुरुवात होती आणि त्यानंतर ते बॉटलचा इफेक्ट हळूहळू डाऊन होतो, बरं? त्यानंतर ही बॉटल थंड ठिकाणी ठेवली पाहिजे. उन्हात ठेवली बॉटल गरम झाली तर तुम्हाला तो रिझल्ट मिळणार नाही, कारण त्याचे जे पॉवर कमी व्हायला लागते, हळूहळू पॉवर कमी होती. म्हणून आकाई सोना शक्यतो कुठं ठेवा? थंड ठिकाणी ठेवा, फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीज नसेल तर फ्रीजच पाहिजे असं काही नाही, तुम्ही थंड ठिकाणी ठेवायची, तिथं ऊन पडणार नाही, गरम होणार नाही. टेम्परेचर हायर लेवलला जर जाता कामा नये. नॉर्मल तुम्ही ठेवलं बाहेर तरी चालेल, पण गरम टेम्परेचर खूप होईल असं ठेवू नये. काही लोक फ्रीजवर ठेवतात. आता फ्रीज गरम झालं तर झाली ना बॉटल गरम, सांगा मला होणार का नाही होणार? अशा ठिकाणी ठेवू नका की जिथं तुमचं बॉटल खूप गरम होईल. कारण मी नॉर्मल बघतो कोणाच्याही घरात आकाई सोना, मला मॅच जास्त असतं लोकांच्या घरात आहे ना, मला आकाई सोना मी बघतो कुठं असते? फ्रीजवर असते. मेडिसिन कुठं असतात? फ्रीजवर असतात. अरे फ्रीज गरम होतं, गरम झालं तर काय होईल?
त्या मेडिसिनवर साईड इफेक्ट होईल का नाही होईल त्याचा सांगा मला, इफेक्ट डाऊन होईल का नाही होईल त्याचा, त्याची काळजी Yes. घेतली पाहिजे. समजलं सगळ्यांना? Yes, मग हे झाले अकाई सोनाचे मेजर बेनिफिट मित्रांनो, आणि अकाई सोनाच्या मोठ्या मेन ह्या. तर अकाई सोना सकाळी आण्याच्या पुढे घेण्याचं कारण काय हे पण मी तुम्हाला टेक्निकल समजवतो. बघा, रात्री माणूस जेवतो, जेवल्यानंतर माणसाचं जेवण आणि जर जेवला नंतर तो झोपतो. नॉर्मल माणूस 6 ते 8 तास झोपतो, त्याच्या 1-2 तास अगोदर जेवतो. म्हणजे रात्रीच्या जेवणापासून तर सकाळचे पहाटेपर्यंत साधारणतः 10 तासाचा गॅप आपल्या पोटामध्ये झालेला असतो, 8 ते 10 तासाचा. 8-1 तास झाले असतात आपल्या पोटात काहीच नसतं. आपलं बॉडी अन्न पचन हे फक्त 3 ते 4 तासात करून टाकतं. 3-4 तासामध्ये आपलं अन्न पचन होतं, बरोबर ना? म्हणून लोक डॉक्टर सांगतात की रात्री जेवायचे 2-3 तास, झोपायचे 2-3 तास अगोदर जेवा. कारण का, तुमचं बॉडी जागे असतानाच तुमचं काय होईल, अन्न पचन होऊन जाईल, बरोबर. पण आपण जेवतो आणि लगेच झोपतो, मग काय होतं, झोपताना पण आपल्या बॉडीला त्रास द्यावा लागतो, आपली एनर्जी लावावी लागते अन्न पचनावरती, आणि म्हणून लोकांना झोप जी येते ते प्रॉपर होत नाही. मग जर बघितलं तर अन्न पचन झाल्याच्या नंतर आपण पचन क्रिया संपली की आपल्या बॉडीमध्ये काय होतं, पचन क्रिया संपल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये ऍसिड क्रिएट व्हायला सुरुवात होती, ऍसिडिक बॉडी बनायला सुरुवात होती, आणि बॉडी ऍसिडिक बनते आपली. नंतर आपल्या बॉडीमध्ये काय बनतं, ऍसिडिकपणा तयार होतो. आता ऍसिड मध्ये तुम्ही विचार केला तर ऍसिडिक बॉडीमध्ये सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही अँटीऑक्सिडंट टाकला ते ऍसिडिकपणा पूर्ण निघून जातो उठल्या उठल्या. म्हणून मी नेहमी सांगतो, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पहिलं गरम पाणी प्या, आणि किंवा तुम्ही उठल्या उठल्या पहिलं काय टाका, अँटीऑक्सिडंट पोटात टाका. फॉर एक्झाम्पल, तुमचं दूध तुम्ही घेतलं, दुधामध्ये तुम्ही लिंबू पिळलं तर दूध काय होईल, नासून जाईल. चहा बनवला, दुधाचा चहा बनवला, त्यात लिंबू पिळलं, चहा नासून जाईल, बरोबर ना? तसंच sir. काय होतं, मग ते आपल्या बॉडीमध्ये सकाळी उठल्या उठल्या लोक काय करतात, कोणी दुधाचा चहा टाकतं, कोणी दूध पितं. दूध सुद्धा चांगलं नाहीये, दुधाचा चहा पण चांगला नाहीये. सकाळी सकाळी ते नंतर काय करायचं, ते पहिलं उठल्या उठल्या आपल्या बॉडीमध्ये अँटीऑक्सिडंट गेलं तर खूप चांगलं, खूप चांगलं. आणि म्हणून आपण ज्यावेळेस अकाई सोना सकाळी आणायच्या पुढे घेतला तर तेव्हा रिझल्ट चांगले येतात, कारण ते खूप चांगलं काम करतं आपल्या बॉडीवरती. क्लिअर झालं सगळ्यांना? Yes. ओके. आता अकाई सोना जेव्हा बॉटल येते तर प्रत्येक बॉटल टू बॉटल अकाई सोनाच्या टेस्ट मध्ये फरक पडू शकतो. अकाई सोनाच्या बॉटलच्या पाठीमागे लिहिलेलं आहे, प्रत्येक लॉट टू लॉट अकाई सोनाची टेस्ट, त्यानंतर कलर, आणि त्यानंतर थिकनेस मध्ये फरक पडण्याची शक्यता असते. कारण शेवटी फळांपासून बनलेलं प्रोडक्ट आहे, बरोबर ना? त्यामुळं प्रत्येक वेळेला सेमच इन्ग्रेडियंट्स असतं, म्हणजे सेमच टाईपचं असतं असं नाही. तुम्ही 4 आंब्याचे जर तुम्ही आंबे तोडले तर एकाचा आंबा गोड असतो, एकाचा थोडा आंबट असतो, एकाचा थोडा मिडियम असतो, बरोबर असतो का नसतो? त्यामुळं प्रत्येक बॉटल टू बॉटल लोकांना हे सांगायचं. कधी कधी लोक आपले म्हणतात, सर ते मागच्या बॉटलला टेस्ट वेगळी होती, बॉटलला टेस्ट वेगळी. हो, नो प्रॉब्लेम, लॉट टू लॉट त्याच्यामध्ये फरक येणार आहे. क्लिअर सगळ्यांना? थिकनेस मध्ये पण फरक येतो, कलर मध्ये फरक येतो, आणि टेस्ट मध्ये पण फरक येत असतो. क्लिअर? ओके. तर अकाई सोना प्लसला समजून घेऊया आपण. अकाई सोना प्लस काय? अकाई सोना प्लस मित्रांनो जबरदस्त प्रोडक्ट आहे. याच्या हे 30 बेरींचं आहे. मग तुम्ही म्हणता अकाई सोना प्लसच का? तर प्लस अजून पॉवरफुल आपण बनवलंय, अजून स्ट्रॉंग बनवलंय, अजून मजबूत बनवलंय. पण स्ट्रॉंग बनवलं म्हणजे काय केलं, तर आपण याच्यामध्ये 483 ओरॅक व्हॅल्यू पर ml दिल्यात. किती? पर ml 483 ओरॅक व्हॅल्यू दिल्यात, आणि 30 बेरींचा ब्लेंड आहे. त्यामुळे काय होतं, मल्टीव्हिटॅमिन विथ अँटीऑक्सिडंटचं कॉम्बिनेशन जातं बॉडीमध्ये. मल्टीव्हिटॅमिन्स पण मिळतात त्याच्यातून, बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्सचं कॉम्बिनेशन मिळतं, मिनरलचं कॉम्बिनेशन मिळतं, आणि म्हणून अकाई सोना प्लस अजून पॉवरफुल बनतं. मग जर बघितलं तर 483 ओरॅक व्हॅल्यू पर ml जर विचार केला तर 25 ml जर एखाद्याने रोज डोस घेतला तर 12,000 ओरॅक व्हॅल्यू पर डे मिळतील. पण याच्यापेक्षा जास्त देऊ नका, कारण तेवढं याच्या खूप देणं पण योग्य नाही, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक योग्य नाहीये. म्हणून मी सांगतो अकाई सोना प्लस शक्यतो 25 ml पण घेऊ नका, 20 ml घ्या, 15 ml घ्या, मी नेहमी सांगतो, बरोबर. पण 25 ml चा पण डोसेस तुम्ही देऊ शकता, नो प्रॉब्लेम. पण याच्यापेक्षा जास्त हायर देण्यामध्ये मजा नाहीये. क्लिअर सगळ्यांना? Yes, sir. इथपर्यंत कळालं? तर अकाई सोना प्लसचं पण सेम महत्व आहे, सगळ्या पॉवरफुल लेवलला. हे पण 30 बेरींचं बनलेलं आहे, याचे पण वेगळे फायदे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर अकाई सोना प्लस पण तुम्हाला काय करायचंय, हे प्रोडक्ट घ्यायचे कसे, दोन्ही प्रोडक्ट समजून घ्या. हे तुम्हाला करायचं काय, 100 ml पाणी घ्यायचं, 100 ml कोमट पाणी घ्या, शक्यतो कोमट घ्या. कोमट नसेल तर तुम्ही हंड्यातलं थोडंसं असेल तरी चालेल, पण चिल्ड पाणी नसावं, माठातलं पाणी नसावं, पण कोमट अतिउत्तम, कोमट पाणी चांगलं. तर याच्यामध्ये 100 ml पाण्यामध्ये अकाई सोना 25 ml टाकायचं. क्लिअर सगळ्यांना? काही लोक खूप मोठं पाणी घेतात, काही खूप कमी घेतात, तसं पण नाही, तेवढ्या पाण्यामध्ये घ्या. तसं पण तुम्ही अकाई सोना त्याच्यामध्ये डायल्यूट करून तुम्ही घेऊ शकता. पाण्यात टाकायचं, डायल्यूट करायचं, आणि ज्यूस सारखं त्याला पिऊन टाकायचं.
असं सिंपल याची ट्रीटमेंट घेण्याची याच्या पाठीमागे वेगळं असं काही हे नाहीये. आणि सेम नियम आहेत जे आकाश सोना चे होते आपले, सेम नियम आहेत. 7 वर्षाच्या खाली द्यायचं नाही, प्रेग्नंट द्यायचं नाहीये, हे सगळ्या गोष्टी आहेत. आता आकाश सोना प्लस मध्ये एक गोष्ट मी सांगेल, जर तुमच्याकडे एखादा क्रोनिक पेशंट आहे क्रोनिक आजाराचा, तर क्रोनिक आजाराच्या पेशंटला शक्यतो आकाश सोना प्लस डायरेक्ट देऊ नका. डायरेक्ट देऊ नका, कारण काय होतं, हा ओव्हरडोस आहे आणि तो ऑलरेडी आजाराने त्याची पचनक्रिया खराब झालेली आहे, त्याचं बॉडी त्याला सपोर्टच करत नाहीये. तर अशा व्यक्तीला तुम्ही आकाश सोना प्लस दिलं तर त्याला अजून थोडासा लोड येतो. त्यामुळे तिची सुरुवात तुम्ही पहिल्या महिन्यात तुम्ही आकाश सोना द्या, नंतर दुसऱ्या महिन्यात तुम्ही आकाश सोना प्लस देऊ शकता. पहिले हॅबिट लावणं गरजेचं आहे. आकाश सोना किंवा आकाश सोना प्लस घेताना नॉर्मल जर व्यक्ती असेल, त्याला कुठला आजार नाही येतो, तो डायरेक्ट 10, 15, 20 ml ने सुरुवात करू शकतो. पण ज्याला कुठला आजार असेल, तुम्ही त्याला 5 ml, 10 ml, 5 ml एखाद दिवस द्या, दुसऱ्या दिवस 10 ml द्या, मग 15 ml द्या, असं करून पण 10 आकाश सोना तुम्ही 10 ml ने स्टार्ट करू शकता. 10 ml, 15 ml, 20 ml, 25 ml नी. पण आकाश सोना प्लस थोडं कमी कमीने सुरुवात करा, थोडं कमी कमीने सुरुवात करा आणि त्याच्या एक 4-5 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये डोस पूर्ण आहे त्या स्टेजवर तुम्ही घेऊन जाऊ शकता. हे दोन्ही प्रोडक्ट देताना लोकांना एक समजवणं गरजेचं आहे की ह्या प्रोडक्टचे साईड इफेक्ट कुठलेच नाहीयेत, पण याचे गुड इफेक्ट होऊ शकतात बॉडीवरती. कुठले होऊ शकतं, काही लोकांना हे प्रोडक्ट दिल्यानंतर बघा, हे ज्यावेळेस बॉडीमध्ये जातं त्यावेळेस ते काय करतं, सेल्स रिपेअर करायला सुरुवात करतं. मग जे डॅमेज सेल्स आहेत या बाहेर फेकायला ते सुरुवात करतं. आणि होतं काय की काही प्रमाणामध्ये 2 ते 5% लोकांना हे प्रोडक्ट देताना थोडंसं मळमळू शकतं 1-2 दिवस. काही लोकांना थोडंसं वॉमिटिंग झाल्यासारखं होऊ शकतं, काही लोकांना थोडंसं जुलाब झाल्यासारखं पण वाटू शकतं, काही लोकांना थोडं घाम आल्यासारखं पण होऊ शकतं. पण याचं पर्सेंटेज खूप कमी आहे. हे जरी झालं एखाद्या व्यक्तीला तर त्याला सांगायचं गुड हॅबिट आहे, देताना प्रत्येक वेळेला समजावणं गरजेचं आहे, सर असे होण्याचे चान्सेस आहेत. जर शक्यतो होत नाहीत, पण 5-10% लोकांना होतात. जर झालं तर हे गुड सिम्पटम्स आहेत, हे बॅड सिम्पटम्स नाहीत, हे गुड सिम्पटम्स आहेत. पण याच्यासाठी मग त्यावेळेस काय करा, जर तुम्हाला वाटलं खूपच मळमळतंय तर त्यावेळेला थोडा डोस कमी करा, थोडं सेट होऊ द्या 1-2 दिवस बॉडीला, परत रेग्युलर वाढवत जा. पण ते प्रोडक्ट डायरेक्ट बंद करू नका, ते घेत राहा, बॉडीला सेट होऊ द्या. एकदा सेट झालं की मग तुम्हाला कुठलं टेन्शन राहणार नाही. हे द्यायच्या वेळेला लोकांना आपण प्रत्येक वेळेला सांगणं गरजेचं आहे, म्हणजे त्याचे कुठल्या आपल्या लोकांनंतर घेतल्यानंतर लोक म्हणणार नाही की यार मला मळमळायला लागलं, मला हे झालं, मला ते झालं. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? क्लिअर? येस चलो, आता Yes, sir, आकाश yes. सोना आपलं काय काम करतं, तर अजून ऍडव्हान्स बेनिफिट मी तुम्हाला सांगाल मित्रांनो. तर तुम्हाला हे गोष्ट टेक्निकल आहे, तुम्हाला क्लोजिंगला काम येईल. आपल्या बॉडीची एबीसीडी असते, एबीसीडी. जसं आपण शाळेचा जर शब्द, आपण इंग्लिश शब्द एखादा वाचायचा असेल तर आपण एबीसीडी आणि मग 12 कडी आपण पाठ केली. मराठीसाठी आपण 12 कडी पाठ केली, अ आ इ पाठ केली, त्याच्यानंतर आपण ते शब्द बनवायला लागलो. तसं आपली बॉडीचं पण मित्रांनो एक एबीसीडी आहे, हे आपलं बेसिक आहे आपल्या बॉडीचं. तर एबीसीडी काय असते आपल्या बॉडीमध्ये, पहिली चालते ते ऍक्टिव्हिटी चालते. ऍक्टिव्हिटी कुठले चालतात, 2 ऍक्टिव्हिटी आपल्या बॉडीमध्ये चालतात. एक चालतात पचन संस्था, एक असते श्वसन संस्था. एक असते डायजेस्टिव्ह सिस्टम, एक असते रेस्पिरेटिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे काय, पचनक्रिया. ही संस्था आपली कधीच बंद होत नाही आणि श्वसन संस्था पण आपली बंद होत नाही. हे 2 संस्था अशा आहेत, माणूस झोपू द्या, माणूस कोमात जाऊ द्या, माणूस बेशुद्ध पडू द्या, तरी या संस्था चालू असतात. बेशुद्ध माणूस पण श्वास घेतो आणि बेशुद्ध माणसाची पण पचनक्रिया चालू असते. झोपताना पण पचनक्रिया चालू असते आणि झोपताना पण श्वसन क्रिया चालू असते. मग ह्या 2 क्रिया जर बंद झाल्या तर माणूस खुटूक होऊन जाईल. काय होऊन जाईल? राम नाम सत्य होऊन जाईल. तर ह्या कधीच बंद नाही झाल्या पाहिजे. म्हणून मित्रांनो, आपल्या बॉडीत ऍक्टिव्हिटी मेंटेन राहणं गरजेचं आहे. मग आपलं आकाई सोना हे काय काम करतं, हे आकाई सोना ऍक्टिव्हिटी ह्या दोन्ही संस्थांना चांगलं ठेवण्याचं काम करतं. ऍक्टिव्हिटी मेंटेन ठेवतं आपल्या बॉडीची. ओके. त्यानंतर बॅलन्सिंग. आपल्या बॉडीमध्ये 3 दोष असतात, त्रिदोष: वात, पित्त, कफ. कुठलाही दोष जर जास्त प्रमाणात झाला तर माणसाला तसे आजार व्हायला लागतात. आपण म्हणतो वाताचे आजार झाले, कफाचे आजार झाले, पित्ताचे आजार झाले. त्या त्रिदोषाला बॅलन्सिंग करणं गरजेचं असतं. आणि प्लस जर बघितलं तर याच्याबरोबर जे आपल्या बॉडीत कुठलीही गोष्ट, बघा, बीपी जास्त चालत नाही, कमी चालत नाही, शुगर जास्त चालत नाही, कमी चालत नाही, प्रत्येक गोष्ट प्रमाणात पाहिजे मित्रांनो. हे बॅलन्सिंग करण्याचं काम काय करतं, आपलं आकाई सोना करतं. त्यानंतर तिसरं क्लिन्झिंग. आपल्या बॉडीला क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे. टॉक्सिन बाहेर फेकणं गरजेचं. आपलं प्रोडक्ट अँटीऑक्सिडंट असल्यामुळं हे विषारी द्रव्य काय करतं, बाहेर फेकायला सुरुवात करतं. विषारी द्रव्य बाहेर फेकायला सुरुवात करते. बॉडीची पूर्ण सर्व्हिसिंग करतं, पूर्ण क्लिन्झिंग करून टाकतंय बॉडीला, पूर्ण क्लीन करतं. त्याला पण आपल्याला मदत करतं. ओके. त्यानंतर डिपेंडिंग म्हणजे काय, पण कशाचं क्लिन्झिंग करतं, हे सेलचे रिलेटेड करतं. सेल्सचे रिलेटेड. एक असतं पोटाला क्लिन्झिंग करणं. पोटाला क्लिन्झिंग करायचं असेल तुम्हाला काय लागतं, डिटॉक्सिस प्रोडक्ट घ्यावं लागतं.
बरोबर ना, आतड्याला क्लिन्झिंग करायला. हे तुमच्या सेल्स मधला सगळा पार्ट काय करतं, क्लिन्झिंग करतं. आणि एक असं डिपेंडिंग म्हणजे काय, इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग केली पाहिजे, मला व्हायरल पासून डिफेंड केलं पाहिजे, काहीतरी झालं तर मी आजारी नाही पडलं पाहिजे, हे डिपेंडिंग करण्याचं इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग करतं. सेल्स मजबूत झाले की इम्युनिटी सिस्टम ऑटोमॅटिक काय बनते, स्ट्रॉंग बनते. तर याला डिपेंडिंगचं काम करतं. तर मग आपल्याला एकच आहे, आपल्या बॉडीची एबीसीडी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. मग मी एवढं सांगेल, अकाई सोना मित्रांनो, रोजच्या आपल्या जसं तुमच्या रोजच्या अन्नामध्ये चपाती आहे, भाकरी आहे, राईस आहे, बरोबर ना, तसंच आपल्या रोजच्या अन्नाचा भाग म्हणजे अकाई सोना प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. समजलं सगळ्यांना? येस सर. समजलं. आता की त्याच्याबरोबर जर अकाई सोनाचे चांगले रिझल्ट तुम्हाला द्यायचे असतील तर मित्रांनो, तुम्ही एखाद्या व्यक्तीला ज्याला वाटतं की माझ्या बॉडीला अजून हेल्दी ठेवायचं, त्यांनी आपल्या फिट मंत्राचा पण ते फायदा घेऊ शकतात, ज्याच्यामध्ये आपलं स्लोगन आहे, पैसे ना बहाव मंजिल को अपनाओ. डेली Yes. सकाळी 5:30 ते सकाळी 6:30 फिट मंत्र आपल्याला मदत करतं. तर चलो, किती लोकांना समजलं अकाई सोना काय प्रोडक्ट आहे? येस. क्लिअर झालं सगळ्यांना? येस सर. यातले काही पॉइंट्स तुम्ही आता लोकांशी, आता एवढं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला एवढं लोकांसमोर बोललं पाहिजे असं नाहीये, मी तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन दिली, त्यातले तुम्ही 20-25% डायलॉग जरी मारले तरी तुम्हाला तुमचा अकाई सोना आरामात सेल होऊ शकतं. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? येस सर. डन. Yes. येस सर. चलो, तर मग आता अकाई Yes, sir. सोना सेल कसं केलं पाहिजे सांगू का तुम्हाला? येस. किती लोकांना ते शिकायचे, सर अकाई सोना सेल कसं करावं? आहे तुमचा स्टॅमिना अजून Yes, ऐकायचं sir. मला? येस सर. 20-25 मिनिटं, अर्धा तास. Yes. येस. चलो, तर अकाई सोना सेल कसं करावं, मेन मुद्द्यावर येऊया आपण. तर बघा, अकाई सोना सेल करण्याची बेसिक मेन पद्धत, मेन सिस्टम मित्रांनो, एकदम सोपी ट्रीटमेंट सांगतो मी तुम्हाला. मी एवढं बोललो, एवढं तुम्हाला पाठ करणं शक्य नाही, काही लोकांना प्रॅक्टिस नाही जमून जाईल. पण अकाई सोना सगळ्यात पहिलं, अकाई सोना सेल करण्याचं सगळ्यात पहिलं मित्रांनो, जर काय असेल तर एक मिनिट मी क्लोज करतो. हा, अकाई सोना सेल करण्याचं मित्रांनो, सगळ्यात पहिलं जर सेल करायला जायचं असेल तुम्हाला अकाई सोना, तर अकाई सोना तुम्ही कोणाला विकू शकता पहिले हे समजून घ्या. अकाई सोना तुम्ही आजारी पेशंटला विकू शकता का? येस. पण अकाई सोना हे फक्त पेशंटलाच विकलं पाहिजे का? नाही. मी सांगतो, अकाई सोना प्रोडक्ट हे तुम्ही प्रत्येक हेल्दी माणसाला विकलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरात जाऊन तुम्ही अकाई सोनाचा डेमो दिला पाहिजे. तसं सनस्टिकचा डेमो आता लोक कोणत्याही शेतकऱ्याला पकडून Yes. सनस्टिकचा डेमो देतात. तसं अकाई सोना प्रोडक्ट हे जो दिसल त्याला अकाई सोना, जो दिसल त्याला अकाई सोनाचं तुम्ही काय दिलं पाहिजे, प्रेझेंटेशन दिलं पाहिजे. मग अकाई सोना विकण्याची सगळ्यात सोपी आणि सगळ्यात पॉवरफुल मेथड, कोणीही व्यक्ती, कोणीही कसाही विदाऊट टेक्निकल नॉलेज पण अकाई सोना इझी विकू शकतो. त्यासाठी फक्त पाहिजे तुमच्याकडे एक हत्यार, आणि त्या हत्याराचं, पहिल्या हत्याराचं नाव आहे ही डेमो किट. ही डेमो किट काय आहे? ही डेमो किट. ही डेमो किट काय आहे? तर ही डेमो किट आहे. याच्या डेमो किट मध्ये काय काय असतं? ह्या डेमो किट मध्ये असतं मित्रांनो, डेमो देण्याचं साहित्य. हा मॅजिकल प्रोडक्ट आहे. आजकाल लोकांना जादूवरती विश्वास बसतो. जादू ते काय म्हणतात, बाप दाखवून तर श्राद्ध घाल. डायलॉग ऐकला असेल तुम्ही, नाही बरोबर ना? खरं दाखव बरं समोर समोर. तर समोर समोर मॅजिक बघण्याची लोकांना हाऊस असते. ते मॅजिकली तुम्ही दाखवू शकता हे कसं काम करतं. त्याच्यासाठी तुमच्या टूलकिट पाहिजे आहे, असा एक तुमच्याकडे बॉक्स पाहिजे. त्या बॉक्समध्ये हे असं पॅक बंद बॉक्स पाहिजे. बघा माझ्याकडे डेमो किट आहे. ह्या बॉक्समध्ये माझ्याकडे काय, सगळ्यात पहिलं या बॉक्समध्ये माझ्याकडे आहे एक कापड, एक कपडा, रुमाल. कशाला? इथं जे पाणी पडणार आहे, जे खराब होणार आहे ते पुसण्यासाठी. नाही तर मला लोकांच्या घरात जाऊन टॉवेल द्यावं, कपडा द्यावं असं करायची वेळ नाही आली पाहिजे, बरोबर ना? म्हणून माझ्याकडे एक छोटासा रुमाल आहे. त्यानंतर माझ्याकडे आहेत 2 ग्लास काचेचे. 2च पाहिजे असं काही नाही, एक ग्लास असेल तरी पण चालतो. पण एक ग्लास कसे ट्रान्सपरंट आहेत, पूर्ण दिसत, त्याच्यावर डिझाईन कुठली नाहीये, प्लेन प्लेन. काही लोक हॉटेलचे दारूचे ग्लास घेऊन जातात. तुम्ही अकाई सोनाचा डेमो देताय आणि दारूचे ग्लास घेऊन जाता, असं काही प्रमाण करायचं नसतं. तर प्रॉपरली प्लेन ग्लास असे तुमच्याकडे पाहिजे, छोटेसे. याचे चहाचे ग्लास पण नेऊ नका, त्याच्यावरती लाईन असतात, लोकांना ट्रान्सपरंट कळत नाही. असं आरपार दिसलं पाहिजे असा ग्लास. या ग्लासमध्ये हे 2 ग्लास माझ्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर माझ्याकडे आहे एका डब्बीमध्ये तांदूळ. मी लोकांच्या घरी गेल्यावर त्यांना भिकाऱ्यासारखं तांदूळ द्या ना, तांदूळ द्या ना असं नाही करत. माझ्याकडे माझे तांदूळ अवेलेबल असतात, कारण मला माहितीये, मला कुठं पण मला माझा डोंबाऱ्याचा खेळ चालू करायचा आहे. मला कोणी कुठे भेटलं तरी मला डेमो येता आला पाहिजे. कुठं रस्त्यावरती भेटू द्या, चहाच्या टपरीवर भेटू द्या, कुठं भेटू द्या, मला डेमो. म्हणून माझ्याकडे डब्बीमध्ये काय, एक छोटी डब्बी आहे, त्यात मी तांदूळ घेतलेले आहेत. ओके, तांदूळ माझ्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्याबरोबर माझ्याकडे आहे एक स्पून, काय, एक चमचा, एक स्पून आहे. स्पून का हलवायला, ते हलवायला नसल स्पून तर काय करणार, मग गडबड होईल.
त्यानंतर माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे आहे एक बेटाडीनची बॉटल. बेटाडीन, हे बेटाडीन माझ्याकडे अवेलेबल, हे कुठल्याही मेडिकलमध्ये मिळतं बेटाडीन, हे माझ्याकडे अवेलेबल आहे. बेटाडीन घ्या किंवा आयोडीन घ्या, नो प्रॉब्लेम, हे माझ्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर हे किती टाकावं त्याच्यासाठी माझ्याकडे वरचं झाकण असतं टाकायला, मी त्याप्रमाणे टाकू शकतो किंवा स्पूनने टाकू शकतो. पण मला अजून प्रोफेशनल जायचं असेल तर मी काय करतो, मी इंजेक्शन माझ्या बरोबर ठेवतो. कुठलं? विदाऊट सुईचं इंजेक्शन. विदाऊट सुईचं इंजेक्शन याच्यामध्ये मला मोजता येतं 2 ml 4 ml 5 ml, म्हणजे माझं प्रमाण जास्त जात नाही आणि माझ्या आकाशवाणी विनाकारण वेस्ट पण होत नाही. हे पण मला करता येतं, हे केलंच पाहिजे असं नाहीये. आकाश वरती एक कॅप असती, त्याच्यावरती त्या कॅपनी पण तुम्ही टाकलं तरी चालतं किंवा तुम्ही स्पूननी पण डायरेक्ट बेटाडीन टाकलं तरी चालतंय. बेटाडीन टाकण्यासाठी क्लिअर, बेटाडीन बेटाडीन टाका किंवा आकाशवाणी टाका किंवा बेटाडीन टाका तुम्ही, तर नो प्रॉब्लेम. तर यांनी काय करतोय मी, ह्या पूर्ण टूल किटने काय करतो, लोकांना डेमो दाखवतो. याच्यात पाणी घेतो, पाण्यामध्ये तांदूळ टाकतो, तांदूळ टाकून याला काय करतो, याला हलवतो. मग तांदूळ टाकल्यानंतर मी पहिलं काय बोलतो की सर बघा हे तुमचं शरीर आहे, या शरीर याला ग्लासला आपण शरीर म्हणूया, याच्यात आपण पाणी भरलंय, हे पाणी आपण पितोय. पण याच्याबरोबर बघितलं तर आता हे पाणी पित असताना या पाण्याबरोबर आपण अन्न घेतोय. हे अन्न घेतल्यानंतर मी या बॉडीमध्ये काय केलं, या अन्नाबरोबर काही विषारी घटक पण घेतोय आपण. मग विषारी घटकचं आपण एक रूपांतर आपण समजून घ्या बेटाडीन मधून. मग बेटाडीनच का वापरतो, बरेच लोक म्हणतात सर बेटाडीनच का, बरोबर ना, बेटाडीन वापरणं, दुसरं काय काय बाकी का नको का, काहीतरी एक तर वापरावंच लागेल ना, काहीतरी एक. मग काही तुम्ही दुसरं काही वापरतो, तुम्ही म्हणता हेच का, तिसरं वापरलं तर हेच का, हे प्रश्न कधी संपत नसतात. मग बेटाडीन आपण का वापरतो, कारण लॅबमध्ये बऱ्याच ठिकाणी एक केमिकलचा प्रादुर्भाव समजा वाटते टेस्टिंगसाठी म्हणून बेटाडीनचा वापर केला जातो. मग बेटाडीन आपल्या शरीरात असतं असं आहे का? नाही. पण बेटाडीन सारखे घटक विषारी द्रव्य आपल्या शरीरामध्ये असतात, म्हणून लॅबमध्ये याचा वापर केला जातो, म्हणून आपण याला बेटाडीनचा यूज करतो डेमो दाखवण्यासाठी. मग काय केलं, बेटाडीन याच्यामध्ये टाकलं, याला काय केलं, हलवलं, बरोबर. आणि काय झालं, मग सांगितलं की हे तांदूळ खराब झाला, तो खराब झालेला तांदूळ बाहेर काढला, तो दाखवला. तो दाखवल्याच्या नंतर तो समोरच्या कळालं की तांदूळ खराब झाला, म्हणून मग मी काय केलं, आकाश सोना घेतलं, आकाश सोना त्यात टाकलं 2.5 ml, फक्त आकाश सोना टाकला, 2.5 ते 5 ml आकाश सोना टाकलं, चमचा हलवला, आकाश सोना काय झालं, एकदम माझं परफेक्ट झालं, माझा तांदूळ ट्रान्सपरंट दिसायला लागला, ग्लास ट्रान्सपरंट दिसायला लागला. मग मी तो तांदूळ दाखवला, बघा हे झालं. मग याच्यानंतर परत एक नवीन डायलॉग ऍड केला, काय, मग लोक म्हणतील सर मग आकाश सोना पिल्यामुळे झालं. मग आता सर आम्ही आकाश सोना पिणं बंद केलं, तर मग आकाश सोना आता आम्ही घेतलेलं नाहीये, आणि मग वरून तर विषारी द्रव्य आकाश सोना आम्ही सकाळी एकदाच घेतो, मग दिवसभर आम्ही खात राहणार आहे, मग दिवसभर विषारी द्रव्य येत राहणार आहे, मग प्रत्येक वेळेला आकाश सोनाच पित राहू का? तर नाही, तसं नाही. मग आपण त्याला परत दाखवायचं, हे आकाश सोनामध्ये परत तुम्ही आकाश सोना ऑइल टाकलेलं आहे, थोडंसं परत बेटाडीन टाकून दाखवायचं आणि सांगायचं बघा आता काय होतंय, आता तुमचं आता पण बघा तुमचं तुमच्या पोटामध्ये तांदूळ आहे तसा पांढराच्या पांढराच राहिलाय. तर अशा पद्धतीचा डेमो दाखवायचा असतो. मी प्रॅक्टिकली दाखवत नाहीये, वेळ आपला जाईल वाया. बाकी मला वाटतं सगळ्या लोकांना, मॅक्सिमम लोकांना याचा डेमो माहिती असेल. नसेल माहिती तर आपल्या अपलाईन कडून यांच्याकडून समजून घ्या. येस सर, येस. व्हिडिओ आहे, व्हिडिओ तुम्हाला ग्रुपला शेअर केले जाईल, त्यातून तुम्ही समजून घ्या. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? येस सर. टूल काय पाहिजे आकाश सोना सेल करायला, ते म्हणजे येस. काय पाहिजे, ते Demo. म्हणजे पाहिजे माझ्याकडं एक आकाश सोनाचं डेमो किट. हे डेमो न देता तुम्ही जर गेले तर तुमचा आकाश सोना सेलच होणार नाही. काही लोक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतात, एवढं स्मार्ट व्हायची गरज नाहीये. एआय जमाना आलेला आहे मला माहितीये, पण लोकांना समोर एआय नाही कळत, लोकांना समोर प्रॅक्टिकलच पाहिजे. क्लिअर सगळ्यांना? तर म्हणून आपल्याला असं करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं टूल तुमच्याकडे काय पाहिजे, सगळ्यात पॉवरफुल हत्यार तुम्हाला इझिली येस. क्लोजिंग करायला सांगू. दुसरं हत्यार काय पाहिजे, दुसरं साहित्य काय पाहिजे, येस. दुसरं साहित्य तुम्हाला एक ब्रह्मास्त्र देतो मी तुम्हाला, खतरनाक लेवलचं, जे आहे मित्रांनो डॅन टॅन. हेल्थ काय अवेअरनेस. नाव याचं? हेल्थ अवेअरनेस प्रेझेंटेशन. हेल्थ अवेअरनेस प्रेझेंटेशन. एकदम सोपं सुटसुटीत. मी जे बोललो ना आता ते सगळं चित्र त्याच्यात आहे, सगळं आहे, फक्त चित्र बघून बोलायचंय, इतकं सोपं आहे. ओके, तर याच्यावर तुम्ही इझिली येस. हे आणि हे दोन गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कंटिन्यू मध्ये मित्रांनो तुम्ही इझिली चालता बोलता तुम्ही आकाश सोना सेल करू शकता. हे दोन तुम्हाला तुमच्याकडे टूल असावेत. एक हेल्थ प्रेझेंटेशन बुक, कारण लोकांना पिक्चर मध्ये आवडतं, तुम्ही तोंडी बोलले हे असं काम करतं तसं काम करतं त्याला प्रूफ नाही पाहत लोक, कागदावर जेव्हा दिसतं लोकांना फुल प्रूफ, लोकांना वाटतं यस 100% आता हे खरं आहे. क्लिअर सगळ्यांना? मग हे Yes. कसं काम, काय काय Yes. याच्यामध्ये, आता याच्यावरती कसं बोललं पाहिजे, तर याच्यावरती पण मी तुम्हाला शॉर्ट मध्ये समजवतो.
दिसतं पिक्चर, हो सर, दिसतंय. प्रेझेंटेशन दिसतंय? हो. बघा, या हेल्थ अवेअरनेस बुक वरती सुरुवात तुम्हाला कशी करायची आहे, लोकांकडे गेल्याच्या नंतर गेले, सुरुवात केली. तर सगळ्यात पहिलं, नमस्कार, माझं नाव अमोल पारख. मी सनेजच्या माध्यमातून हेल्थ केअर हेल्थ केअर कन्सल्टंट म्हणून काम करतो. आणि जर बघितलं, हेल्थ केअर ऍडवायझर शब्द काय वापरायचा स्वतःला, हेल्थ केअर ऍडवायझर. हे जर जात असताना तुम्ही लोकांकडे जात असताना तुमच्याकडे अजून एक गोष्ट असेल, ते म्हणजे एक तुमच्या गळ्यामध्ये जर हे असं आयडी कार्ड असेल तर व्हेरी गुड, लोक म्हणतील यार खतरनाक कंपनीचा माणूस आला. क्लिअर? हे आयडी कार्ड गळ्यामध्ये घातलं, त्याच्याबरोबर तुमच्याकडे एक फूड लायसन जे आपली कंपनी तुम्हाला फ्रीमध्ये काढून देते, ते फूड लायसन तुमच्याकडे असेल तर तुम्ही लोकांना सांगू शकता मी ऑथेंटिकेट कंपनीचा हेल्थ केअर ऍडवायझर आहे. ते जे लायसन आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं असतं आणि आपल्या सनेजकडनं मिळतं तुम्हाला. हे तुम्ही लोकांकडे गेले, मस्तपैकी लोकांना प्रेझेंटेशन दिलं, तुमच्याकडे ते एक तुमचं फूड लायसन, एक तुमच्या गळ्यामध्ये आयडी कार्ड, आणि त्यानंतर तुमच्याकडे हे 2 वस्तू, या 2 टूल किट, हे घेऊन जर तुम्ही लोकांकडे गेले तर लोकांना क्लिअर कट कळेल की यार तुम्ही प्रॉपर व्यक्ती आहात आणि तुम्ही टेक्निकल व्यक्ती आहात. लोक कोणाकडून पण प्रोडक्ट घेणार नाहीत, लक्षात घ्या. तुम्ही बाजारात पण बाजारात पण लोक ओरडतात. कित्येक लोक आहे ना, ते पाल टाकून बसतात आयुर्वेदिक प्रोडक्ट घ्यायला. लोक घेतात का हो? त्यांच्याकडून नाही घेत. कोण घेतं? जो ज्याला जास्त नॉलेज नाहीये तो घेतो. पण जे सुशिक्षित लोक त्या अशा रस्त्यावरचे औषधं घेत नाही कधी. मग तुम्ही असे सहज गेले तर लोक कसे प्रोडक्ट घेतील? त्यामुळे तुम्ही ऑथेंटिकेट पर्सन आहे म्हणून लोकांना दिसण्यासाठी तुमच्याकडे टूल किट असावं. मग जर बघितलं तर पहिले सुरुवात केली, तुमचं नाव सांगितलं आणि तुम्ही सांगितलं की मी सनेजच्या माध्यमातून मी हेल्थ केअर ऍडवायझर म्हणून मी काम करतो. मग जर बघितलं तर मग इथून सुरुवात केली तुम्ही, तर आमचं मिशन आहे हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. आम्ही लोकांना आरोग्य देतो, आम्ही लोकांना वेल्थ देतो, आम्ही लोकांना हॅपीनेस देतो. तर आरोग्य देण्याचं काम आमचे प्रोडक्ट्स आमचे करतात. मग जर बघितलं तर आरोग्याची गरज काय, असं म्हटलं तर आरोग्य हीच संपत्ती आहे. आरोग्य हीच एक संपत्ती आहे. आपण म्हटलं असं हेल्थ इज वेल्थ, तुम्ही खूप वेळेस ऐकलं असेल सर. तुम्ही ऐकलं असेल सर सलामत तो पगडी 50 हे डायलॉग ऐकला असेल. तुम्ही ऐकलं असेल काय, सर सलामत तो पगडी 50, हेल्थ इज वेल्थ, हे तुम्ही वारंवार ऐकणारे शब्द आहेत, आपण खूप वेळेस ऐकलेले आहेत. मग असं का म्हटलं आता? कारण आरोग्य चांगलं असेल तर सगळं काही आहे, सगळं काही आहे. मग हेल्थची गरज का पडायला लागली? तर चांगल्या आरोग्याची गरज पडण्याचं कारण आहे, जर बघितलं तर आज कोविड पासून सगळ्याला कळायला लागलं की आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. कोविडच्या अगोदर लोक आरोग्याला महत्व देत नव्हते, पण आता आरोग्य इम्पॉर्टंट बनलेलं आहे. मग जर बघितलं तर बघा, आरोग्याची गरज का पडली? कारण आता आजार वाढलेत. मग आजार का होतात? आजार होण्याचे कारण, आजार होऊ नये याच्यासाठी काय पाहिजे माणसाला? स्वच्छ हवा पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे, संतुलित अन्न पाहिजे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि संतुलित अन्न. मग स्वच्छ हवा, मग जर बघितलं तर आज आपल्याला स्वच्छ हवा मिळते का? नाही मिळत. का मिळत नाही? कारण सगळीकडे आज काय चाललंय? प्रदूषण चाललंय. स्वच्छ पाणी मिळते का? नाही. आपण स्वच्छ पाणी पित नाहीये, बरोबर? का पित नाहीये? आपण पाणी पितोय स्वच्छ, काय म्हणतील आपण आमच्या घरात आरो आहे ना? हो, आरो आहे, वॉटर प्युरिफायर आहे. मग वॉटर प्युरिफायर काय करतं? फक्त पाण्याला स्वच्छ करतंय, पण शुद्ध करतंय का? स्वच्छ आणि शुद्ध या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. शुद्ध म्हणजे काय? यातले मिनरल्स ते काढून टाकतं. ते मिनरल्स काढून टाकतं. पाण्यामध्ये सगळ्यात जास्त मिनरल्स असतात, ते मिनरल्स निघून चाललेत. मग आपल्या शरीरामध्ये जे पाणी पाहिजे ते पण आपल्याला चांगलं पाणी मिळत नाहीये. राहिलं संतुलित अन्न, जे अन्न पण मला सांगा, आपल्याला मिळते दूषित हवा, दूषित पाणी आणि फास्ट फूड. संतुलित अन्न पण आपल्याला मिळत नाही. त्याचबरोबर आपल्या शरीरात पाहिजे असतात कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स, फॅट, प्रोटीन, मिनरल्स आणि फायबर. पण त्याच्याऐवजी आपल्याला मिळतं दूषित पाणी, भेसळयुक्त अन्न, त्यानंतर सिगरेट, गुटखा, दारू. याच्यामुळे काय होतं? आपल्याला आजार होण्याचे कारण आपल्याला मिळतं, जे मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये. म्हणून आपण आज लोक आता आजारी पडायला लागलो. मग हे आजारी पडल्यामुळं काय होतं? आजारी पडण्याचे अजून कारण काय आहेत? ते म्हणजे एअर पोल्युशन, हे कारखानदारी, वॉटर पोल्युशन, काय पाण्याचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण आणि केमिकल फर्टिलायझर. म्हणजे आज आपण बघतोय की फळभाज्या दिसायला चांगल्या आहेत, पण त्याच्यावरती फवारणी काय? आज पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये सर्रास रासायनिक खतांचा पूर्ण वापर केला जातो. आज स्वतःला सुद्धा फळ खाताना असं वाटतं की यार मी खातोय, पण ते मला मिळतं की नाही मिळत मला माहित नाही, बरोबर ना? मग त्यात जर बघितलं तर आता बॅड हॅबिट, काही लोकांना बॅड हॅबिटमुळे पण होतं. तंबाखू, गुटखा, सिगरेट, दारू ह्याने पण काय होतं? हे पण आपल्या शरीरावर, हे पण आपल्या आजारी पडायला लागलेत. मोबाईलचं रेडिएशन, स्ट्रेस, ताणतणाव, साऊंड पोल्युशन, हे सगळ्या गोष्टी, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, हे सगळ्या गोष्टीमुळे काय व्हायला लागलं? माणूस आजारी पडायला लागला. बघा, हे चित्र बघून बोललं की सोपं आहे का नाही?
हॅलो, येस सर. याच्यात काय लिहिलंय का? फक्त चित्र बघायचं आणि बोलायचं. इथं हवा दाखवली, इथं पाणी दाखवलं, इथं केमिकल फर्टिलायझेशन दाखवलं. बस इथं काय दाखवायचं तुम्हाला? हे सगळं फास्ट फूड वगैरे, याच्यामुळे लोक आजारी पडायला लागलेत. मग हे तुम्ही कात्रणं बघितले असतील. आता हे सगळं कात्रणं वाचत बसायचं का नाही? असे पेपरला वेगवेगळे कात्रणं येतात, ज्यामध्ये आपण बघतो की वेगवेगळे आजार आपल्याला व्हायला लागलेत. आपले वेगवेगळे आजार, कोणाला किडनीचा आजार व्हायला लागला, कोणी फुफ्फुसाचा आजार व्हायला लागला, कोणाला अटॅक यायला लागला. असे असंख्य रोज आपल्या पेपरला वेगवेगळे कात्रणं येतात, ज्याच्यामुळं आज लोकांना काय व्हायला लागलं, लोक आजारी पडायला लागलेत. बघा इथे वेगवेगळे कारण तिथे वेगळे दिलेले आहेत. मग त्यात जर बघितलं तर बघा, ह्याचा प्रादुर्भाव, याचा अभाव आपल्या शरीरावर काय पडतो? आपलं शरीर, आपली बॉडी डॅमेज व्हायला लागते. वेगवेगळे आजार होतात. हार्ट अटॅक येणं, बघा डाव्याच्या हार्ट अटॅक दाखवलाय, फुफ्फुसांचे आजार, दमा, असे आजार लोकांना व्हायला लागलेत. वेट वाढायला लागलंय, स्ट्रेस, ताणतणाव वाढायला लागले, आणि असे आपल्या बॉडीवरती वेगवेगळे इफेक्ट आपल्या बॉडीवरती व्हायला लागलेत. ब्रेनवरती इफेक्ट होतोय, लंग्स वरती होतोय, बरोबर ना, लिव्हर वरती होतोय, हार्ट वरती होतोय, असे इफेक्ट व्हायला लागलेत. मग याची इफेक्टचा प्रादुर्भाव अजून मोठ्या प्रमाणात व्हायला लागलाय. मग जर बघितलं हार्ट, बघा हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलंय आता. हार्ट अटॅक का होतो? इथं चित्र दाखवलंय. हार्ट अटॅक होण्याचं कारण काय? तर कुठला तरी आपल्या बॉडीमध्ये एखादा डॅमेज, आपलं रक्त पुरवठा बंद होतो आणि माणसाला हृदयाला रक्त जात नाही, आणि माणूस काय होतो? आजारी पडतो, अटॅक येतो, आणि माणूस एक्सपायर होतो. त्यानंतर जर बघितलं तर वेगवेगळे ब्रेन ट्युमर व्हायला लागलेत, ब्रेनचे आजार व्हायला लागलेत, हाडांचे आजार व्हायला लागलेत, लंग्सचे आजार व्हायला लागलेत. हे कॅन्सर, इथं स्ट्रोक, कॅन्सर, इथं बघा हाडांचे आजार लिहिले आहेत, तिथं दाखवलंय वेगवेगळे आजार, लंग्सचे आजार, असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार माणसाच्या बॉडीमध्ये. डायबिटीज व्हायला लागलाय, किडनीचे प्रॉब्लेम व्हायला लागलेत, प्रोटीनची डिफिशियन्सी व्हायला लागली. मग असे मल्टिपल आजार लोकांना व्हायला लागले. आणि उरलं सुरलं लोकांचे वजन वाढायला लागलेत. हे वजन वाढलंय, बघा इकडे काय दाखवलंय. आणि ह्या वजनामध्ये जी घातक चरबी, हे आपल्याला काय करते? डॅमेज करते आपल्या शरीराला. आणि हे वाढण्याचं प्रमाण खूप व्हायला लागलंय. आणि याच्याबरोबर जर बघितलं तर एक रिपोर्ट दिला गेला आहे. ह्या रिपोर्टमध्ये दाखवलंय की साधारणतः 3.5 लाख लोक हे हार्टच्या प्रॉब्लेमने आज काय त्रासदायक, त्यांना हार्टचा त्रास आहे. हार्ट अटॅकमुळे 3.5 लाख लोक मरतात. लंग्समुळे किती लोक मरतात? 20 लाख. कॅन्सरमुळे 10 लाख, लिव्हरमुळे 18 लाख, आणि किडनीच्या आजारामुळे 4 लाख. एवढं प्रमाण वाढलंय, एवढं प्रमाण वाढलंय आजारांचं. हे जुने आकडे आहेत, आता तर अजून मोठे आकडे वाढलेत. तर हे आज प्रॉब्लेम आहेत भारतामध्ये. याचे खूप मोठ्या प्रमाणाचा काय त्रास आज बघायला आपल्याला मिळतोय. मग याच्यासाठी आपल्याला सोल्युशन काय आहे? पहिलं सोल्युशन आहे हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये जा आणि औषध गोळ्या घ्या आणि बरे व्हा. पहिलं सोल्युशन आहे हॉस्पिटल. पण हॉस्पिटलमध्ये सुद्धा असं म्हटलं आता 2030-2035 पर्यंत अँटीबायोटिक आपल्या बॉडीवरती काम करणार नाहीत, हे म्हटलं जातं. कारण का? आपल्याला हॉस्पिटलची एवढी सवय झाली की आता ते आपले इंजेक्शन, टॅबलेट सुद्धा आपल्याला सपोर्ट करणं बंद करायला लागल्यात. मग पहिलं सोल्युशन आहे हॉस्पिटल. तिथं किती पैसे जातील गॅरंटीच नाही, आणि तरी पण रिझल्ट येण्याची गॅरंटी नाही. आणि दुसरं सोल्युशन आहे बॅलन्स डाएट. काय आहे? बॅलन्स डाएट. जर तुमचं डाएट जर तुम्ही बॅलन्स केलं तर नकळत तुम्ही काय होतात? आजारापासून मुक्तता तुम्हाला मिळू शकते. म्हणजे बॅलन्स न्यूट्रिशन. तुमच्या बॉडीमध्ये न्यूट्रिशन बॅलन्स घेणं गरजेचं आहे. पण आपण जे आज खातोय त्यातून आपल्याला बॅलन्स न्यूट्रिशन मिळतंय का? नाही मिळत सर. कित्येक लोक असे आहेत, त्यांची आता आवडीनिवडीप्रमाणे खातात. कोणाला कारला आवडत असं नाही, कोणाला हे मेथीची भाजीच आवडत नाही, कोणाला पालक भाजीच आवडत नाही, कोणाला टोमॅटोच आवडत नाही, बरोबर ना, कोणाला गाजरच आवडत नाही. आता जर आवडी निवडीप्रमाणे केलं तर काय होणार? काय मग त्या घटकामुळे जे व्हिटॅमिन्स आपल्या बॉडीमध्ये येणार होते येतच नाहीये. मग त्याची डिफिशियन्सी कंटिन्यू आपल्या बॉडीमध्ये राहते. या बॅलन्स डाएटची आपल्याला गरज आहे, बॅलन्स डाएटची. मग हे बॅलन्स डाएट मिळणार कुठून? तर अन्नातून. म्हणजे अन्नामध्ये पण जर बघितलं तर आता अन्नामध्ये पण पहिल्यासारखी ताकद नाही राहिली. बघा ना, जेवण असं म्हटलं जातं की भारतीय भोजन में 30 साल पहिले जिची ताकद नाही राहिलं. दूध भेसळयुक्त आहे, जी फळं येतात इंजेक्शन मारलेली आहेत, बरोबर ना. साखर, तंबाखू हे सारखे, बघा ना, साखर तेवढीच घातक आहे जेवढी तंबाखू आहे. शेंगदाणे 200 रुपयाचे तेल, शेंगदाणा तेल 200 रुपयाला, आणि शेंगदाणे 200 रुपये किलो, आणि तेल 130 रुपये किलो. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? भेसळ केलं करूनच येतंय ना. 1 किलो शेंगदाणा तेल काढायला कमीत कमी 3 ते 5 किलो शेंगदाणे लागतात. मग 1000 रुपयाचे शेंगदाणे झाले, आणि तेल युक्त 130 रुपये लिटर. काय शक्य आहे? कारण भेसळ आहे म्हणून विकलं जातं. तर ह्या गोष्टीवर आपण लोकांशी बोलू शकतो. मग याला एक पर्याय आहे. हे आपल्याला मिळत नाहीये म्हणून आपल्याला एक्स्ट्रा सप्लिमेंटची गरज आहे. आणि एक्स्ट्रा सप्लिमेंट आपल्याला कुठून मिळतील? आपल्याला लागणार आहे. आणि हे मी नाही म्हणत, हे कोण म्हणतं? थॉमस एडिसन म्हणतात. थॉमस एडिसन काय म्हणतात की भविष्यात डॉक्टरांना माणसाचा इलाज करायचा असेल तर औषधाने होणार नाही, न्यूट्रिशननीच होणार. हे कोण बोलतंय? थॉमस एडिसन, एक महान शास्त्रज्ञ.
मग याच्यासाठी आम्ही एका थेरपीवर काम करतो, जे थेरपीचं नाव आहे CNT थेरपी. मग आम्ही एक बेस्ट सोल्युशन घेऊन आलेलो आहे लोकांना, की ज्याच्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये जे बॅलन्स डाएट राहत नाहीये ते बॅलन्स डाएट करण्याचं काम आम्ही करतोय आमच्या एका थेरपीच्या माध्यमातून, CNT. आणि CNT म्हणजे काय, सेल्सवर नरिशमेंट करणारी थेरपी आणि आयुर्वेदाच्या माध्यमातनं. तर ह्याच्यावर तुम्हाला एवढं बोलता येईल. ओके, मग CNT थेरपी म्हणजे काय? तर CNT थेरपी म्हणजे XX, YX स्त्री पुरुष एकत्र आले, एक पेशी बनली, ते पेशीचं रूपांतर टिश्यू मध्ये झालं, टिश्यू पासून ऑर्गन बनलं, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टम, आणि मग बनली बॉडी. मग माणसाच्या बॉडीमध्ये 63 ट्रिलियन सेल्स असतात. हे बघा इथं मग अशी दाखवलं, सगळं चित्र दाखवलेलं आहे या पुस्तकात. बघा, पाठ करायची गरज आहे का? टेन्शन आहे का? फक्त बघून बोलायचंय. बरं, हे तुम्ही दाखवू शकता. बघा एवढं सगळं आहे. मग त्याच्याच बरोबर आयुर्वेदाच्या माध्यमातून पण आम्ही लोकांना बरं करतो. मग आयुर्वेद म्हणजे काय? माणसाची बॉडी पंचतत्वाने बनलेली आहे. अग्नी, वायू. अग्नी, वायू, आकाश, त्यानंतर पृथ्वी, जल. आणि त्यानंतर जल. या पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे. हे पंचमहाभूतामध्ये काय असतात? 3 विकृती येतात. या प्रकृतीमध्ये आपल्या बॉडीला प्रकृती आपण म्हणतो, आणि प्रकृतीमध्ये 3 विकृती येतात. एक त्या विकृतीचं नाव आहे वात, पित्त, कफ. हे 3 दोष बॅलन्स जर इम्बॅलन्स झाला तर माणूस आजारी पडतो. मग आम्ही CNT आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून काय करतो? लोकांना बरं करतो आमच्या प्रोडक्टच्या माध्यमातून. मग त्यामध्ये जर बघितलं तर आमच्याकडे पॉवरफुल न्यूट्रिशन आहेत. त्यातलं आमच्या सगळ्यात पॉवरफुल आमच्याकडे न्यूट्रिशन आहे, त्याचं नाव आहे अकाई सोना. काय नाव आहे? अकाई सोना. मग हे आमचं अकाई सोना काम काय करतं? हे अकाई सोना काम करतं सेल्स वरती. जे माणसाची बॉडी मी तुम्हाला दाखवली होती, ते बॉडीवरती, ते सेल्स वरती काम करतं. माणसाची बॉडी अशी बनलेली आहे, 63 ट्रिलियननी बनलेली आहे. मग ती सेल्स असं होतं, असं होतं, असं होतं, असं असं झाल्याने माणूस आजारी पडतो. मागाशी बोललेलं बी सगळं क्लिअर झालं इथपर्यंत सगळ्यांना? तर मग येस. इथपर्यंत तुम्हाला वाटलं पुढचे प्रोडक्ट सांगायचे नाही, नो प्रॉब्लेम, एवढेच सांगा. याच्या पुढे प्रोडक्ट दिलेले आहेत, हे नाही सांगितले तरी चालेल. इथपर्यंतच बोला काही सोनापर्यंत. मग अशावरती आम्ही काम करतो. चला, हे खरं काम कसं करतं मी तुम्हाला एका डेमोच्या माध्यमातून दाखवतो. आणि लगेच काय घ्या, एक ग्लास घ्या, आपला डेमो सुरू करा आणि डेमो दाखवा. किती लोकांना वाटतं सर याच्यावर दाखवणं सोपं आहे प्रेझेंटेशन? येस सर, खूपच सोपं आहे. आणि Yes, तुम्हाला sir, yes, sir. एवढं पण नाही बोलता आलं ना, तर सिंपल मी सांगतो काय करायचं. पुस्तक घ्यायचं, चित्र पलटी करायचे. जबरदस्त प्रोडक्ट आहे आमच्याकडे अकाई सोना. आणि काहीच नाही करता आलं तर डायरेक्ट उडी मारायची. कुठं माहितीये का? इथं. बस, एकच चित्रावर तुम्ही अकाई सोना विकू शकता. नाहीच काही समजलं तर एवढ्या चित्रावर तुम्हाला फक्त बोलण्याची कलाकारी शिकावं लागेल. हे तर याला स्किप करून तुम्ही अकाई सोना नाही विकू शकत. हे तुम्हाला लागलच अकाई सोना विकताना प्रत्येक वेळेला. क्लिअर? आणि ह्या पुस्तकामध्ये त्याचा फोटो आहे पेज नंबर 19 वरती. पेज नंबर 19 वरती त्याचा फोटो आहे. तुम्ही याच्यावरती अकाई सोना बिंदास सेल करू शकता मित्रांनो. काय वाटतं तुम्हाला? आहे सोपं प्रोडक्ट सेल करायला पद्धत? येस सर. लोकांना वाटतं सर आता आम्ही सहज अकाई सोना सेल करू शकतो. वरती हात करा, बघू द्या मला. डन? याच्यासाठी मित्रांनो थोडा अभ्यास करावा लागेल, थोडं स्टडी करावं लागेल. डन? तर चला, मग एवढे नखरे का करायचे? मेन मुद्द्यावर येऊया. एवढं कार्यक्रम का करायचं? का एवढे तांडव करायचा? अभ्यास करा, स्टडी करा, हे डेमो किट घ्या, ग्लास घ्या, तांदूळ घ्या, हे पुस्तक घ्या. कोणी नखरे करायला लावले? का करायचे? हे पाहिजे ना? हे पाहिजे का? याची अलर्जी तुम्हाला? नाही. पैशाची अलर्जी तुम्हाला नाही ना? मग हे पाहिजे असेल तर हे करावं लागेल. हे आपल्या बिझनेसचं टूल किट आहे मित्रांनो. क्लिअर? बघा, एक पेंटर आहे, पेंटरकडे पेंटरचं टूलकिट असतं का नसतं? फिटरकडे फिटरचं टूलकिट असतं का नसतं? टूल्स असतात का नसतात? पाने, पक्कड बिक्कड. वायरमनकडे असतं का नसतं? स्क्रूड्रायव्हर वगैरे. तसं आपल्या बिझनेसचे टूलकिट आहे. जर त्याच्यात आपल्या याच्यात करिअर करायचं असेल तर आपल्याला टूलकिट असणं गरजेचं आपल्याकडं आहे. हे टूलकिट तुम्ही घरच्या घरी करू शकता. घरच्या घरी हे सिंपल आहे. छोटंसं फक्त बॉक्स घ्या, त्यामध्ये तुम्ही ठेवा. असंच पाहिजे असं नाही, तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. फक्त चांगलं करा, इम्प्रेशन पडेल. लोकांची इथं गेलं कॅरी बॅग मधून काढतोय काहीतरी, ग्लास कॅरी बॅग मधून काढतोय काहीतरी, असं नका करू. कॅरी बॅग खडखड 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 वाजते, ते खुडखुड खुडखुड ते म्हणतोय, ते कॅरी बॅगचा आवाज बंद कर पाहिला. बरोबर ना? असं काही करू नका, थोडं प्रोफेशनल घ्या. क्लिअर सगळ्यांना? येस. इथपर्यंत क्लिअर झालं? चला, आता अकाई सोना एवढे नखरे का करायचे? पैशासाठी. मग किती पैसे मिळणार आहेत आपल्याला अकाई सोनामधनं आणि कसे मिळू शकतात ते आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये, आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये आता येऊया. आणि तिसरा टप्पा छोटा आहे माझा, 10 मिनिटाचा आहे फक्त. रेडी? 10 मिनिटं ऐकायला सगळे? येस सर. बघा, काही लोक कॉमच जायला लागले नाही ना? नाही. तिसरा टप्पा आहे आपल्याला पैसे मिळवायचे त्याचे. ओके,
तर बघा सिंपल गोष्ट आहे, मी एकच सांगेल, आकाश सोना विकायचं नाही मित्रांनो तर कोणालाही जा आकाश सोना डेमो द्या. आजारी पेशंटच्या नादी लागू नका. मी तो बघतोय लोक फक्त पेशंटच्या मागे पळतात. पेशंट मित्रांनो किती कमी आहेत, पण हेल्दी लोक किती तुमच्याकडे आता मार्केटला? कमी आहे का? 150 कोटी लोकसंख्या भारताची. तुमच्या घराच्या बाहेर पडला, तुमच्या रेडियस मध्ये आला रे आला की आकाश सोनाचा डेमो. 3 फीट एरिया, ब्लूटूथ स्कॅनर चालवायचं. तुमच्या ब्लूटूथ मध्ये आला की लगेच त्याने स्कॅन केलं पाहिजे. जो दिसेल त्याला डेमो, जो दिसेल त्याला डेमो. जो व्यक्ती मित्रांनो डेली 5-5, 10-10 डेमो देईल ना, तो खूप मोठा पैसा कमवून, लक्षात घ्या, खूप मोठा. आणि तुमच्या टीम मध्ये जर असे डेमो देणारे लोक बनले तर मग किती मोठे पैसे येईल विचारांच्या पलीकडचे मित्रांनो. क्लिअर सगळ्याला? तर चला आकाश सोनामध्ये किती बेनिफिट मिळू शकतं आपण शेवटच्या आता विषय समजून घेऊया. बघा इथे एक चित्र आहे तुमच्या समोर. आकाश सोना 750 ml, आपले 750 ml चे आकाश सोना आपल्याकडे अवेलेबल आहे का नाही आहे? हो. तर ह्या Yes, sir. पिक्चर मध्ये Yes, sir, दाखवते yes. बघा, एक सनेज कॉर्नरचं मी उदाहरण दिलं. एक सनेज कॉर्नरचं. सनेज कॉर्नर किती पीवीचा असतो? 15,000 पीवीचा. हम्म. आकाश सोनाची एमआरपी आपल्या 221 रुपये आणि डीपी आहे 1650. त्याला पीव्ही मिळतात तुम्हाला 1010. याच्यामध्ये रिटेल प्रॉफिट असतं 450. एक जर आकाश सोना विकली तर तुम्ही त्याला 450 रुपये कमवू शकता. मग जर मी सनेज कॉर्नर मारला एक आणि त्याच्यात मी 15 एका सनेज कॉर्नर मध्ये आकाश सोना सगळा घेतला तर किती आकाश सोना येतील? 15 आकाश सोना मी घेतल्या तर मला टोटल पैसे किती लागले? 24,750 रुपये. क्लिअर? बघा माझ्या बोलताना माझ्या इथं चित्रामध्ये लक्ष द्या म्हणजे तुम्हाला आकडे कळतील. तर 24,750 रुपये लागले 15 बॉटलला. 15 बॉटलमध्ये एक सनेज कॉर्नर होतं. एमआरपी किंमत झाली 31,500. म्हणजे मी जर त्या बॉटल सगळ्या विकल्या तर मला किती मिळणार आहे रिटेल प्रॉफिट? 6,750. तर सगळ्यात खाली खाली जा. टोटल कॅश प्रॉफिट आपण इथं लिहिलंय 6,750 रिटेल प्रॉफिट. फ्री प्रोडक्ट किती झाले? 5,000 रुपयाची आपल्या कंपनी फ्री प्रोडक्ट देते. त्यात तुम्ही पुन्हा आकाश सोना पण घेऊ शकता फ्री प्रोडक्ट मध्ये, बरोबर ना? परत तुम्हाला 2 आकाश सोना त्यात बसतील आणि उरते वेगळे 2 वेगळे काही प्रोडक्ट घेऊ शकता. त्यानंतर 1,200 रुपये तुम्हाला कंपनीकडून कॅशबॅक येतो. 1,200 रुपये. पण तुम्ही सिल्वर अबाव असाल तर तुम्हाला कॅशबॅक जास्त पण मिळतो, बरोबर? आणि टोटल बेनिफिट तुम्हाला मिळतो 12,950 म्हणजे 13,000 राऊंड अप. मग 15 बॉटलच्या मागे 13,000 रुपये प्रॉफिट. म्हणजे पर बॉटल किती झालं? 13,000 भागिले 15 करा. 13,000 प्रॉफिट भागिले 15. पर बॉटल 866 रुपये मित्रांनो तुम्हाला मिळतात. किती? 866 रुपये एका बॉटलच्या पाठ्यामागे प्रॉफिट झालं आपलं. हॅलो, समजलं का? येस सर. एक बॉटल जर मी आकाश सोनाची डेली विकली तर मी डेली 866 कमीत कमी बरं का. जर चांगलं कंडिशन असेल, सिल्वर अबाव असेल तर 1,000 रुपये जवळ पडतात. म्हणजे एका बॉटलच्या पाठ्यामागे मी 1,000 रुपये कमवू शकतो. किती रुपये? 1,000 रुपये जर मी 2100 रुपयाला एक बॉटल विकली तर. क्लिअर झालं सगळ्यांना इथपर्यंत? येस सर. मग आता हेच दुसरं आपल्याला आकाश सोना प्लस पण आहे. आकाश सोना प्लस जर बघितलं तर 2,550 रुपये एमआरपी, डीपी 1,950 आहे. 1,200 पीवी आकाश सोना प्लसला आहे. एका सनेज कॉर्नरमध्ये 13 बॉटल येतात. 13 आणि 13 सनेज कॉर्नर 13 बॉटल जर विचार केला तर 25,350 मध्ये 13 बॉटल बसतात. मग टोटल याचं प्रॉफिट जर पाहिलं तर 14,000 रुपये प्रॉफिट होतं. किती? 14,000. म्हणजे जवळजवळ हे पण आपल्याला 1,000 रुपये पर डे पर बॉटल मिळते का नाही मिळत? येस. 14,000 रुपये मित्रांनो पर बॉटल प्रॉफिट आपल्या इथे मिळतं. विचार करा. परत 1,000 रुपये पर बॉटल प्रॉफिट मिळतं आपल्या इथं पण जवळजवळ. मग एक आकाश सोन्याची जर बॉटल माझ्याकडनं सेल झाली तर मला 1,000 रुपये मी कमवल्यासारखे. लक्षात घ्या. 600 मिळतील कॅश, काही मिळतील इन्कम मधून आणि काही मिळतील फ्री प्रोडक्ट मधून. 3 पद्धतीने पैसे मिळतात. कॅश, रिटेल प्रॉफिट, दुसरं फ्री प्रोडक्ट मधून आणि तिसरं अकाउंटला जमा होणाऱ्या पैशामधून. 3 ठिकाणाहून तुम्हाला 1,000 रुपये तर मिळतात. मग एक बॉटल म्हणजे 1,000 रुपये. विचार करा. मग जर डेली मला सांगा, एक डेली प्रत्येकाने 5 डेमो दाखवले तर मी चॅलेंज येतो, जो व्यक्ती 5 डेमो दाखवल ना, 5, तो व्यक्ती आरामात एक बॉटलची ऑर्डर काढू शकतो. निगेटिव्ह 10 बॉटल, 10 डेमो. 10 डेमो मध्ये 2 बॉटलची ऑर्डर कुठं नाही गेली. माझा असा विश्वास. फक्त मी काय करायला लागेल? बोलता आलं पाहिजे आणि क्लोजिंग करता आलं पाहिजे. हे तुम्हाला शिकावं लागेल. समजलं सगळ्यांना? हॅलो. येस सर. नेक्स्ट बघूया. आकाश सोना 500 ml आपल्याकडे आता आलेली खतरनाक लेवलची. ज्यांना वाटतं मी 2,100 रुपयाचं प्रोडक्ट विकू शकत नाही त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. 1,600 रुपयाचं आपल्याकडे प्रोडक्ट आलेलं आहे. छोटी आकाश सोना 500 ml. 500 ml मध्ये छोटा पॅकेट. बरोबर. तर ही पण आकाश सोना काय
तर हिच्यामध्ये जर पाहिलं तर MRP 1600 रुपये 1599 आणि DPI 1250 फक्त, PVI 780, 350 रुपये रिटेल प्रॉफिट मिळते एका बॉटलच्या पाठीमागं. मग एका सनेज कॉर्नर मध्ये 20 बॉटल बसतात. किती? 20 बॉटल. 20 बॉटल जर गेल्या आणि 20 बॉटल जर घेतल्या तर 25,000 रुपयात 20, परफेक्ट 25,000 20 बॉटल. पण टोटल जर पाहिलं 13,200 रुपये मिळणार आहे तुम्हाला. टोटल किती मिळणार आहे? 13,200 इथं पण मिळणार आहे, भागिले 20 म्हणजे एका बॉटलच्या पाठीमागे तुम्हाला 660 रुपये मिळतात मित्रांनो. किती? 660 रुपये मिळतात जवळजवळ. म्हणजे 600 ते 700 रुपये तुम्हाला एका बॉटलच्या पाठीमागे मिळणार आहे. मग मला सांगा, छोटी बॉटल नाही मोठी विकतायत, छोटी बॉटल टार्गेट करा. हो, खूप लिडरच्या रिक्वेस्टमुळेच आपण छोटी बॉटल आणलेली आहे. ज्यांना वाटतं की मला मोठी बॉटल विकता येत नाही त्यांनी डेली जर मला सांगा, डेली जर एक आकाश सोनाची बॉटल ही पण विकली तरी 600 रुपये मित्रांनो पर डे. 600 ते 700 रुपये पर डे इन्कम झालंय. 30 दिवसात 30 बॉटल झाल्या. विचार करा किती मोठी इन्कम येईल का नाही येईल सांगा मला. 18,000. हो. आणि तुमच्या टीम मध्ये जर असे लोक तयार झाले तर डाऊनलाईनला, जर तुमच्या टीम मध्ये पण असे जर लोक तयार झाले तर अजून मोठा इन्कम तयार होऊ शकतो. मग जर बघितलं तर आता अजून एक तुम्हाला बेनिफिट दाखवतो मी. हे झालं सेल्फ परचेस वरून. पण तुम्ही जर आता अजून जर एक तुम्हाला आम्ही 2-3 आयडिया देणार आहे सेल करण्याच्या. बघा, तुम्ही डायरेक्ट जॉईनिंग करून सेल केला, डायरेक्ट जॉईन करून. जर तुम्ही उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला 2,500 PVने जॉईन केलं, एखाद्या व्यक्तीला काय केलं, तुम्ही 3 बॉटल विकल्या किंवा एक तुम्ही काय केलं, आयडी मारल्या, बॉटलचे आयडी मारले, तर 3 बॉटलला 780 एका बॉटलला छोटे PV असतात. 3 बॉटल केले तर 2340 PV होतात. त्याला राऊंड अप तुम्ही केलं 2.5 RPV केले, म्हणजे उरलेलं तुम्ही 140 PVचं काय केलं, 160 PVचं कुठलं एखादं प्रोडक्ट टाकलं. तुम्ही तुळशी ड्रॉप टाका, तुम्ही याच्याबरोबर नस्य ड्रॉप टाका. हे 2 प्रोडक्ट म्हणजे आकाश सोना बरोबर मी सांगतो तुळशी ड्रॉपचा डेमो. आता बघा, माझ्या डेमो किट मध्ये थर्मोकॉल पण आहे मित्रांनो. हा थर्मोकॉल पण आहे. का? कारण मी तुळशी ड्रॉपचा पण डेमो दाखवतो, आकाश सोनाचा पण डेमो, तुळशी ड्रॉपचा पण डेमो. हे 2 डेमो तुम्ही आवर्जून एका वेळेस दाखवले पाहिजे. एका वेळेस 2 डेमो म्हणजे आकाश सोना बरोबर तुळशी ड्रॉप द्यायचंच कंपल्सरी. तुळशी ड्रॉप पण द्यायचं. म्हणजे काय होईल, अजून तुम्हाला बेनिफिट मिळेल. PV पण कव्हर होतील आणि हे पण कव्हर होईल. क्लिअर? आता जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही आयडी मारला 2.5 RPVचा, तर आता आपल्याकडे नवीन इन्कम आलाय डायरेक्ट सेल बोनस. याच्यानुसार मित्रांनो तुम्हाला इन्कम किती मिळतं माहितीये का? तुम्ही जर आयडी मारला तर तुम्ही समजा 1,050 रुपये तुम्हाला मिळतं रिटेल प्रॉफिट 3 बॉटलच्या पाठीमागं. DSB डायरेक्ट सेल बोनस मिळतो 400 रुपये. ऑदर इन्कम जे आहेत आपल्या कंपनीकडून तुम्हाला ते 400 रुपये आणि फ्री प्रोडक्ट 750 रुपयाचे, म्हणजे 2600 रुपये तुम्हाला एक आयडीच्या पाठीमागे मिळतात. किती? 2600 रुपये आयडी क्रिएट केला तरी. म्हणजे जर विचार केला तर पर बॉटल तुम्हाला किती मिळतं इथं पण 800 ते 900 रुपये. मग तुम्ही लोकांना एक सांगू शकता की तुम्ही लोकांकडून डॉक्युमेंट घेऊन आयडी पण मारून द्या. फक्त आधार कार्ड घ्या किंवा पॅन कार्ड घ्या, आयडी मारून द्या. म्हणजे काय होईल की तो व्यक्तीला तुम्ही पहिल्यांदा जरी तुम्ही MRP वर प्रोडक्ट दिलं, जर उद्या तो व्यक्ती म्हणला मला काम करायचंय, तर तुम्हाला त्याचा आयडी असेल आणि तो व्यक्ती तुम्हाला बिझनेसमध्ये पण घेता येईल. समजलं तुम्हाला इथपर्यंत? क्लिअर झालं? येस सर. याच्यामध्ये जर बघितलं म्हणजे जर तुम्ही एखाद्याला आता डायरेक्ट जॉईन केलं तुम्ही एखाद्याला, तर तरी पण समजा त्या व्यक्तीला तुम्ही DP वरच प्रोडक्ट दिलं, फ्री प्रोडक्ट त्यालाच दिले, तरी पण मित्रांनो पर जॉईनिंग तुम्हाला 800 ते 900 रुपये मिळणार आहे. किती रुपये मिळणार आहे? 800 ते 900 रुपये. मग मी या प्रोडक्टला कसं विकल? बघा, मला टेक्निक सांगतो. तुम्हाला एक बॉटलवर पण विकायची गरज नाही. मी तुम्हाला आज असं टेक्निक सांगतो की तुम्ही एक नाही डायरेक्ट 3 बॉटल लोकांना देऊन येणार. सांगू का तुम्हाला? येस. सांगू का? बघा, येस सर. करायचं काय, एखाद्या व्यक्तीकडे जायचं, डेमो दाखवायचा, त्यांना कन्व्हिन्स करायचं. क्लोज झाला, ते म्हणले सर मी घेतो, मला ठीक आहे आपल्याला घेऊया प्रोडक्ट, काय अडचण नाही. तर कितीला पडेल आणि किती दिवस घ्यावा लागेल? आपण त्याला सांगतो नॉर्मल सर 90 दिवस तरी प्रोडक्ट घेतलं पाहिजे, त्यापेक्षा जास्त दिवस घेतलं तर अतिउत्तम. तर मग त्यांना म्हणायचं सर तुम्ही एक बॉटल जर माझ्याकडून आत्ताही घेतली तर ही एक बॉटल तुम्हाला मिळेल कितीला? 1600 रुपयाला मिळेल. पण जर तुम्ही माझ्याकडून 3 बॉटल एकत्र घेतल्या तर आमची कंपनी म्हणते की जर एखादा व्यक्ती 3 महिन्याचा कोर्स घेत असेल तर ह्याच बॉटल मी तुम्हाला 3 महिन्याचा कोर्स जर तुम्ही एकत्र घेतला तर एका बॉटलचे 1600 रुपये, 3 बॉटलचे किती होतात? को होस्टवाले कोणी नाही का? गेले सगळे, झोपले वाटतं. नाही 3 सर. बॉटलचे होतात 4800 रुपये. किती होतात? 48 आहे. मीच ट्रेनिंग देतोय, मीच कॅल्क्युलेटर घेतोय, मीच शिकवतोय, कोणी मला मदत करत नाही. 4800 रुपये. किती झाले? 4800 रुपये. सर तुम्ही जर 3 बॉटल घेतल्या तुम्हाला 4800 लागतील. तसं जर तुम्ही दर महिन्याला एक बॉटल घेत राहिले तर तुम्हाला 4800 लागतील. पण जर तुम्ही वन टाइम आमच्याकडून 3 बॉटल घेतल्या तर ह्या तुम्हाला 4800 मिळणार नाही, या तुम्हाला फक्त 4000 मिळतील. चला, येस.
किती रुपये मिळतील? फक्त 4,000 रुपये. 4,000. वरच्या 800 रुपये कमी होतील आणि प्लस याच्याबरोबर तुम्हाला एक तुलसी ड्रॉपर मिळेल, प्लस एक नस्य ड्रॉपर मिळेल सर. क्लिअर झालं सगळ्याला? येस येस. म्हणजे 1 महिन्याचा कोर्स घेतला नुसता काय सोनाचा तर 4800 आणि प्लस तुलसी ड्रॉपर ते एकत्र केलं तर जास्त पैसे लागतील. पण जर हे घेतलं तर तुम्हाला 4,000 एवढे मिळेल सर. मग मला असं वाटतं घेऊन घ्यायचंच तर घ्या ना सर 3 महिन्याचा कोर्स. आणि हे माझ्या हातात नाही सर, हे कंपनीकडे आहे. हा जर तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल तर आमची कंपनी म्हणते तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट द्यावं लागेल, एक तुमचं केवायसी डॉक्युमेंट द्यावं लागेल. एक केवायसी डॉक्युमेंट द्या, तुमचा आम्ही इथं रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर आयडी करू आणि इथून पुढे सर तुम्हाला किती प्रोडक्ट लागू द्या, तुम्हाला सगळे प्रोडक्ट आमचे डिस्ट्रीब्युटर प्राइसने मिळतील. तर त्यामुळं 1 महिन्याचा कोर्स घेण्याच्या ऐवजी मी तर म्हणेल 3 महिन्याचा कोर्स एकदम घ्या सर. म्हणजे पहिलं कन्व्हिन्स कशाला केलं? एक बॉटलला, आणि मग घेता घेता हळूच म्हणले 3 महिन्याचं घ्या ना. समजलं का? मला सांगा, लोक 3 महिन्याचं घ्यायला पण तयार होतील का नाही होतील? त्यांना म्हणायचं सर तुम्ही तुमचा हा 800 रुपयाचा फायदा घेतात करून सर तुम्ही हा 800 प्लस तुळशी ड्रॉप तो आमचं 200 रुपयाला आहे, 250 रुपयाला. 800 प्लस 250 सर जवळजवळ मी तुम्हाला 1,000-1,100 रुपयाचा फायदा करून देतोय. मग 1,011 रुपये घेऊन घ्यायचं, 3 महिने घ्यायचंच आहे. तर मग घ्या ना सर, डायरेक्ट कशाला हे करता? येते लक्षात? सर लोकांना वाटतं सर प्रॉपर असं विकू शकतो. येस सर, येस. येस सर. 3 महिन्याचे बॉटल एकत्र विकल्या जातील का नाही? येस 100% जातील सर. इझिली मित्रांनो. आणि अशा याच्यावरती खूप काम केलंय आम्ही याच्या आधी पण. खूप 3 बॉटल आरामात विकलेत. 3 महिन्याचा कोर्स आरामात दिलाय. तर कंटिन्यू तुम्ही लोकांना 3 महिन्याचा कोर्स, आणि याचा आयडी जर मारून दिला तर फायदा होईल का नाही? तो व्यक्तीचा आयडी Yes, झाला, sir, yes. त्याला प्रोडक्ट मिळाले, नेक्स्ट टाइम पासून तो आयडी व्यक्ती परचेस पण करेल. आणि एकच घेतली तर एमआरपी द्या, एकच घेतली तर एमआरपी द्या 1,600 रुपयामध्ये. पण मला सर तुम्ही जर 3 घेतल्या तर 16 तुम्हाला बॉटल पडते कितीला विचार करा बरं. हा सर 4,000 रुपयाला तुम्हाला काय काय सगळं विचार केला ना सर, ही बॉटल तुम्हाला लय स्वस्त पडते. तर आणि प्लस वाटलं फ्री प्रोडक्ट तुम्हाला वाटलं तो व्यक्ती काम करू शकतो तर फ्री प्रोडक्ट ठेवा, नाही तर मग त्याला फ्री प्रोडक्ट पण देऊन टाका. मग त्यांना म्हणायचं प्रोडक्ट बॉटल पडली कितीला? तुम्ही जर माझ्याकडून 3 बॉटल एकत्र घेताय, 4,000 रुपये जर तुम्ही मला देताय सर, ती बॉटल तुम्हाला पडली कितीला? हा सांग त्यांना. ही बॉटल सर तुम्हाला खूप स्वस्त पडली, फ्री प्रोडक्ट पण द्या त्यांना, फ्री प्रोडक्ट पण त्यांना, हे पण सर. ही बॉटल 3 महिन्याचा कोर्स घेतला सर, ही बॉटल 1,600ला नाही, ही बॉटल फक्त तुम्हाला 1,000ला पडणार सर, फक्त 1,000ला. 1,000 रुपयाला बॉटल पडेल सर. मग कसं करता? 1 घेता का 3 घेता सर? 3 घेऊन घ्यायचं तर 3च घ्या ना सर. क्लिअर? किती लोकांना वाटतंय सर इझिली मी इथपर्यंत असं केलं तर भारी जमलं आम्हाला? बोला किती येस लोक? सर, येस. जबरदस्त आयडिया. आणि मित्रांनो हे आम्ही अगोदर केलंय आणि अजून पण करतोय. असे आपल्या टीम मध्ये आता लोक आहेत जे 1 बॉटल नाही देत, ते डायरेक्ट 3 बॉटल सेल करतात. येस सर, येस. फक्त याच्यासाठी तुमच्याकडे लागेल कॉन्फिडन्स. पहिले तुम्ही प्रोडक्ट यूज केलं असावं, तुमच्याकडे असावं कॉन्फिडन्स. तो जर तुम्ही कॉन्फिडन्स घरी ठेवून गेले, कॉन्फिडन्स कोणाला उचला देऊन गेले तर मग होणार नाही. कॉन्फिडन्स असावा, तुमच्याकडे टूल किट असावं आणि मार्केटला तुम्ही घुसलेला असावं. तर माझी इच्छा आहे मित्रांनो, टार्गेट घ्या पर डे मला 10 डेमो दाखवायचे, 5 डेमो दाखवायचे. आणि जो दिसल त्याला डेमो, जो दिसल त्याला डेमो, अजिबात नाही तो आजारी का, तो ओळखीचा आहे का, तो कुठं आहे का. असे काही लोक आहेत आपल्या टीम मध्ये. आता बसमध्ये बसले ना, बसमध्ये शेजारी कोणी येऊन बसलं ना, बसमध्ये पण डेमो दाखवतात. बसमध्ये पण आहेत का नाही आहेत अरुण सर? येस, येस सर, येस. हो, ते म्हणतात बसमध्ये बसल्या कोणतरी येऊन बसलं की दाखवा त्याला डेमो. त्यांनी काय चूक काय केली माहितीये का? त्यांनी चूक केली, तुमच्या शेजारी येऊन बसला. शेजारी येऊन बसला. तो कशाला शेजारी येऊन बसला तर ऐक माझा डेमो, आता काय प्रॉब्लेम आहे? ऐकावंच लागल तुला, बरोबर ना? तर मित्रांनो रोज मी सांगतो बघा, रोज जो दिसेल त्याच्या घरात, जो दिसेल त्याला भेटा, जो दिसेल त्याला भेटा, बोला. ओळखीच्या लोकांनी घुसा. ओळखीच्या लोकांची गरजच नाही मित्रांनो. तुम्ही कोल्ड कॉन्टॅक्ट वरती काम करू शकता, कोल्ड कॉन्टॅक्ट वरती. आणि एक आकाश सोना प्रोडक्ट मित्रांनो तुम्हाला करोडपती करू शकतो. आज विचार करा, तुम्ही जर समजा आता हे झालं ऍक्टिव्ह इन्कम, पण मी तुम्हाला पॅसिव्ह इन्कम सांगू का तुम्हाला? पॅसिव्ह इन्कम, जर तुमच्या टीम मध्ये विचार करा
एक 10 बॉटल, एक होम शॉपी आपण विचार करू, 20 बॉटल म्हणजे चला 20 बॉटल पकडू आपण, किती 20 बॉटल म्हणजे 15,000 PV. 20 बॉटल एक व्यक्ती 20 बॉटल महिन्याला विकतोय. तुमच्या टीम मध्ये जर असे 100 लोकांची टीम तयार झाली, किती लोकांची 100 लोक तुमच्या टीम मध्ये बनले, जे डेली काय करतात, डेमो एक बॉटल. दाखवतात, एक बॉटल विकतात किंवा महिन्याला 20 बॉटल विकतात. किती 20, वीस. बरोबर ना? म्हणजे एक व्यक्तीकडून किती PV आले, 15,000 PV. 100 लोकांकडून किती PV आले, 100 इंटू 1500 किती झाले, सॉरी 15,000 किती PV आले, 15 लाख. 15 लाख PV. 15 लाख PV म्हणजे मित्रांनो तुमचं 3 लाख रुपये चेक. किती रुपये चेक, 3 लाख. महिना 3 लाख बरं का, येस. महिना 3 लाख. आणि स्वतः एक आकाश सोना डेली सेल केली तर पर डे 800 ते 1000 रुपये, पर डे 800 ते 1000 रुपये. मग विचार करा, 800 ते 1000 रुपये ते मिळणार आहेत. जर डेली केलं तर जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये महिना कमवणारे ऍक्टिव्ह वर्क वरती, आणि पॅसिव्ह वर्क वरती 3 लाख. आणि उद्या 30 टीम तुमची 500 लोकांची झाली तर 500 लोक तुमच्या टीम मध्ये बनले, जे एक सनेज कॉर्नर महिन्याला विकतात. किती झाले, 75 लाख PV. किती PV झाले, 75 लाख PV. 75 लाख PV म्हणजे मित्रांनो किती इन्कम, 15 लाख इन्कम. किती इन्कम, 15 लाख रुपये महिना. आणि मला सांगा, अशी 100 लोकांची टीम होणार मित्रांनो, मोजून आजपासून सुरुवात केलं, 1 महिन्याचं काम आहे. किती, 1 महिन्याचं काम आहे. टार्गेट करा, स्वप्न बघा, मला चित्र बनवा, मला स्वतःला डेमो दाखवायचे, मला महिन्याला 15,000 PV चे प्रोडक्ट कमीत कमी सेल करायचे, कमीत कमी 15,000 PV चे आकाश सोना सेल करायच्या. आणि मला माझ्या टीम मध्ये काय करायचं, असे लोक तयार करायचे, 100 लोकांची टीम बनायची. बघा, एक्सपर्ट बनावं लागेल मित्रांनो, स्पेशलिस्ट बनावं लागेल. बघा, पहिला काळ असा होता की एकच डॉक्टर सगळे इलाज करायचा. आपल्या गावात एकच डॉक्टर असं जाणार, आपण काही झालं का आपण त्या डॉक्टरकडे जायचो. नंतर डॉक्टर बदलले, मग डॉक्टर बदलायला लागले. आता डॉक्टर काय झाले, अवयवाचे डॉक्टर झाले. डोळ्याचे डॉक्टर वेगळे, कानाचे वेगळे, घशाचे वेगळे, बरोबर ना? त्यानंतर हृदयाचे वेगळे, किडनीचे वेगळे, पोटाचे वेगळे, असे वेगळे आजार डॉक्टर बनलेत. स्पेशलिस्ट लोकांची जमाना आलाय, ते आता एकाच याच्यामध्ये स्पेशलिस्ट बनतात. हो, एक वेळ अशी येणार आहे, डाव्या डोळ्याचा वेगळा आणि उजव्या डोळ्याचा वेगळा, एका नाकाचा वेगळा, दुसऱ्या नाकाचा वेगळा, असे पण डॉक्टर यायला बसले फ्युचरमध्ये. हो, भरोसाच नाही, ही पण वेळ होण्याला बसली. स्पेशलिस्ट पण आला. गाड्यांमध्ये पण बघा ना, पहिले फिटरकडे गेलो ना, एकच फिटर सगळी गाडी नीट करायचा. आता इंजिनचं काम करणारा वेगळा, बॉडीचं काम करणारा वेगळा, एसीचं काम करणारा वेगळा, कुशनचं काम करणारा वेगळा. आहे का नाही आहे असं? येस सर. येस. हो. पण आपला माणूस काय होतो माहितीये का, आपला माणूस जेव्हा जातो ना प्रोडक्ट विकायला, तो म्हणतो माझ्याकडे सगळंच आहे. मग लोकांना वाटतं ज्याच्याकडे सगळंच आहे ना, त्याच्याकडे काहीच नाही. काहीच नाही. म्हणून एका प्रोडक्ट वरती एक्सपर्ट. काल बघा, तू सचिन सावंत सरांनी एक ट्रेनिंग घेतलं, ते काय म्हणले, फक्त 10 प्रोडक्टचा अभ्यास करा. किती, 10? मी म्हणतो एक आकाश सोनाचं तर करा. आणि याच्यानंतर जर कोणी पेशंट आजारी असेल तर याच्याबरोबर तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट हाय करणे द्यायला आपल्याबरोबर. तुम्ही त्याला मोरिंगा द्या, तुम्ही त्याला एखाद्या टॅबलेट द्या, कुठली ना कुठली टॅबलेट द्या. पेशंट असेल तर तुम्ही अजून सपोर्टिव्ह प्रोडक्ट द्या, आणि पेशंट नसेल तर फक्त आकाश सोना सेल करा मित्रांनो. पण मला वाटतं जर स्पेशल बनले ना आकाश सोनाबद्दल, एक आकाश सोना तुम्हाला करोडपती करू शकतो. हे माझं वाक्य आहे. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणा, नाही तर पांढऱ्या दगडावरची काळी रेष म्हणा, पण 100% मित्रांनो हे बनवू शकतो जर तुम्ही याला सिरियस झालात तर. मी त्याच्यातूनच बनलेलो आहे. मी लोकांना सांगायचो, मी बघा, मी आकाश सोना, मी माझी मर्सिडीज घेतली ब्लॅक कलरची. मी मर्सिडीज ब्लॅक घेताना काय म्हणलो, माहिती सगळ्या लीडरला माहिती. लोक म्हणले सर कुठल्या कलरची घ्यायची, म्हणलं सर ब्लॅक कलरची. का म्हणलं, आपल्या आकाश सोनाचा कलर ब्लॅक आहे म्हणलं. आणि आकाश सोनामुळे मर्सिडीज आली आपली. कशामुळं, आकाश आकाश सोनामुळं. येस. मग विचार करा मित्रांनो, जर तुम्हाला वाटतंय खरंच असं झालं पाहिजे, तर मी आवर्जून सांगेन, माझी रिक्वेस्ट आहे, उतरा मार्केटला, द्या डेमो, घुसा. आहे का तयारी? येस. किती लोक, मी चॅटिंग ऑन करतो, किती लोक असे आहेत जे रोज आता उद्यापासून डेली काय करणार, आकाश सोना आकाश सोनाचा डेमो देणार. त्यांनी टाका बरं, येस, डेमो टाका, डेमो शब्द लिहा, डेमो. किती लोक रोज डेमोला उतरणार, आकाश सोना विकणार, बघू द्या मला. कोण कोण आहे, नाव वाचतो मी जरा. मिलन मॅडम, अमर सर, दिलीप सर, अर्चना मॅडम, पवन सर, वा वा, लखन सर, मयूर सर, दिव्या मॅडम, सोमनाथ सर, कुमार सर, कीर्ती मॅडम, सारिका मॅडम, विहो सर,
सुनीता विहो सर किंवा मॅडम, आता विहो म्हटल्यावर मला माहित नाही. सुनीता मॅडम, अरुण सर, आरती मॅडम, यशपन मॅडम, प्रताप सर, वा वा वा. Y73 कोणी काय माहिती, सुरेखा मॅडम, मयूर सर, वा वा. शिकाला मॅडम, वा. शीतल मॅडम, नितीन सर, दीपाली मॅडम, छाया मॅडम, विजय सर, समीना मॅडम, रेयाना, रियलमी, माधुरी, आबासाहेब, विवेक, सिमरन, कल्याणी, अन्सार सर, चैतन्य, प्रेमला मॅडम, लक्ष्मण सर, वा वा वा. भरपूर लोक आज दिसतात मला. वा, ग्रेट. उतरणार डेली डेमोला. येस वा, आता सगळ्यांचे नाव वाचणं मला शक्य नाहीये. तुम्ही एवढे मेसेज टाकले वरती, पटापट पटापट नाव गेले. पण एका मला दिवसात दिसतंय रेकॉर्ड ब्रेक होणार. हा? अमोल टीमचा एका दिवसात रेकॉर्ड ब्रेक. प्रत्येकाच्या आकाश सोना सेल उद्या. आहे का तयारी? चला चॅलेंज घ्यायचं का? चॅलेंज उद्या किती लोक उद्या एक आकाश सोना विकायला तयार आहेत? वन डे Yes. चॅलेंज घेऊ. वन डे एक तरी आकाश सोना विकल्याशिवाय घरी येणार नाही मी. किती लोक तयार आहेत? रेडी? कमेंटमेंट घ्यायची. मग मी समजा माझ्या ट्रेनिंगचा फायदा आला. नसतं नुसतं ऐकलं आणि खत केलं, काय उपयोग नाही. असं ऐकून ऐकून काही लोकांचा खत झाला आतापर्यंत, काही उपयोग नाही. खूप प्रवचन कीर्तन ऐकलेत, गेले सगळे उडून गेले. असं नको, आपल्याला प्रॅक्टिकल अनुभवात पाहिजे. रेडी सगळे? येस सर. खरंच येस सिरियस का बोलतोय मित्रांनो? याच्यामुळे माझं आयुष्य बदललं. खरंच माझं आयुष्य बदललं. मी लिटरली सांगल, हे प्रोडक्ट नाही मित्रांनो, वरदान आहे, वरदान. इतके प्रोडक्ट सनजकडे आले, पण ह्या प्रोडक्टचं मित्रांनो कधीच बिझनेस हल्लेला नाही, कधीच नाही हल्लेला. आणि या ज्याला जमलं ना, तो क्रांती करणार. तर उतरा. मी तुम्हाला या प्रोडक्टच्या डेमोची व्हिडिओ पाठवतो. काही तुम्हाला कोल्ड कॉन्टॅक्टला कन्व्हिन्स करण्यासाठी पण मी तुम्हाला काही फोटो देतो. काय करायचं तुम्हाला? काय करायचं, तुमच्या स्टेटसला एक फोटो देईल मी, 2-3 फोटो पाठवतो तुम्हाला कोल्ड कॉन्टॅक्टला ठेवायला. तो पहिला फोटो ठेवायचा आणि लगेच आकाश सोनाचे काय करायचे, रिझल्ट ठेवायचे. तुम्हाला लोक कोल्ड कॉन्टॅक्ट म्हणजे वारंवार जे लोक असतात ना, तुमच्या मोबाईलमध्ये फक्त डेटा सेव्ह आहे, तुम्ही त्यांना भेटलेलं नाही, ते स्वतःहून म्हणतील काय नेमकं मला सांगा. त्यानंतर दुसरं एक तुम्हाला मी टूल सांगाल मित्रांनो. तुम्हाला जर वाटत असेल अनोळखी लोकांनी पण तुम्हाला विचारलं पाहिजे काय करायचं, काय नेमकं, तुम्हाला अजून एक मी टूल सांगाल. त्या टूलचं नाव आहे मित्रांनो बॅच. आस्क मीचा बॅच. हा बॅच आहे. आपण सगळं टूल घेऊनच फिरतोय, मला माहिती आहे. याच्याशिवाय आपल्याला धंदाच नाही. आणि ज्या लिडरला अजून समजलं नाही ना, त्याची ते गोधडीतच आहे अजून. त्याला कळत नाहीये. याच्याशी इसकेशिवाय होणेवाला नाही बॉस. ये आस्क मीचा बॅच. आस्क मी मराठीत पण येतोय, मला विचारा. हा बॅच इथं लावायचा आणि बोलायचं मार्केटला. हा बॅच, ही गाड्यात तुमचा ID कार्ड आणि हे डेमो किट घेऊन मार्केटला जा. अनोळखी लोक पण तुम्हाला म्हणतील सर तुम्ही काय करता, मॅडम तुम्ही काय करता. आणि ते म्हणला तुम्ही काय करता, की आपल्याला तेच पाहिजे. तुम्ही काय करता लोक म्हणलेच पाहिजे. आपल्याकडे Yes, sir. टँकर खाली करायला तुम्ही काय करता, या इकडे साईडला, मी काय करतो सांग तुम्हाला. मी काय करते सांग तुम्हाला. लगेच आपलं डोंबाऱ्याचा खेळ सुरू. ग्लास पाणी Yes, sir. पिणे खुर सुरू. बरोबर ना? Yes. एकदम खतरनाक लेवलला. तर मला वाटतं मित्रांनो बस खूप इझी आहे. सनेजमध्ये मला वाटतं पैसे कमवणं मित्रांनो सगळ्यात सोपं वाटायला लागलं मला, सगळ्यात सोपं वाटतंय. कारण मी कमवले म्हणून सांगतो. तुम्ही म्हणता सर आम्हाला अवघड आहे, नॉलेज नाहीये म्हणून अवघड जातंय. 5-6 डेमो द्या, तुम्हाला खूप सोपं जाईल. घुसा मार्केटला. नॉलेज आणि एक्सपिरियन्स मित्रांनो तुम्हाला एक्सपर्ट बनवतो. तुम्हाला पण सनेज खूप सोपं जाईल. मला जर आता कोणी चौकातून उभा केला ना बस स्टँडवरती आणि मला म्हटलं ना दिवसभर उभं करतो मला आकाश सोना विकून दाखवायची, मी चॅलेंज करतो मित्रांनो, 10 आकाश सोना मी रस्त्यावर बसून विकू शकतो, उभं राहू ना. आणि मी कित्येक लिडरला सांगतो पैन्स टाका. लिडर लोक बघतात मी अनोळखी लोकांना पण कधी कसं बोलतो. पैन्स टाकतो मी, चौकात उभा राहून मी आकाश सोना, मी कोणाला पण आकाश सोना विकायला बसलो. हे स्किल तयार केलं पाहिजे. अहो लोकांनी दगड विकले, लोकांनी तंबाखू विकल्या, गुटखा विकल्या, मावा विकला, दारू विकल्या, चुकीचे कामं करून लोक पैसे कमवतात. अरे आपल्याकडे सोन्यासारखं प्रोडक्ट आहे यार. का नाही कॉन्फिडन्सने सांगायचंय. लोकांचं आयुष्य बदलायला चाललोय आपण. हो, लोकांचं कल्याण करायला चाललोय, लोकांना आजारातून बरं करायला चाललोय, लोकांच्या प्रॉब्लेममधून बाहेर काढायला चाललोय, लोकांना घातक आजारातून वाचवायला चाललोय, लोकांचे पैसे वाचवायला चाललोय, वेळ द्यायला चाललोय. का नाही लोकांच्या घरामध्ये हॅपीनेस आणायला चाललोय. का नाही चाललोय सांगा बरं मला. द्या बिंदास, बोला. आणि प्रत्येक डेमॉन्स्ट्रेशन मध्ये एक लक्षात ठेवायचं, डेमो नंतर याच्यानंतर 5-6 तुम्हाला काय करायचे, रिझल्ट सांगायचेत लोकांना. 5-6 रिझल्ट सांगा, कोणाला काय काय रिझल्ट आला आणि काही व्हिडिओ दाखवा. याला काय रिझल्ट आला, याला काय रिझल्ट आला, याला काय रिझल्ट आला. म्हणजे लोकांचा ट्रस्ट बसेल प्रोडक्टवरती. क्लिअर झालं? तुमच्याकडे मोबाईलमध्ये व्हिडिओ सेव्ह पाहिजे, सगळे व्हिडिओ सेव्ह पाहिजे, तेव्हा तुम्हाला इझिली विकता येईल. डन? तर चलो, मला Yes, वाटतं yes. आकाश सोनामध्ये आज सगळे लोक एक्सपर्ट बनले असतील. बनले? येस Yes.